सावंत सर हो सर. सुरू करा. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित 77व्या दृकचित्र मासिक काव्य चर्चेमध्ये सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आपण जाणताच आहात की नगरचे भूषण म्हणजेच भूषण देशमुख हे नुकतेच अनंतात विलीन झालेले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण 1 मिनिट स्तब्ध राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात आणि त्यानंतर कार्यक्रम सुरुवात करूयात. ओम शांती शांती शांती. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो वाचकपीठ प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्या प्रिया धारोरकर मॅडम यांना की त्यांनी मान्यवरांचं स्वागत आणि कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करावी. धारोरकर मॅडम. 77व्या वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित दृकश्राव्य काव्य चर्चेतील सहभागी भाष्यकार, वक्ते, अध्यक्ष, कवयित्री, लेखिका असणाऱ्या माझ्या 2 मैत्रिणी ज्योती धर्माधिकारी, संध्या फुलबगार आणि अध्यक्ष श्री जयंत येलुरकर, तसेच ज्यांच्या संग्रहावर आज चर्चा होते ते कवी भानुदास महानोत, या चौघांचेही वाचकपीठ प्रतिष्ठानतर्फे शब्दसुमनांच्या ओंजळीनी मी स्वागत करते. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि तसेच वाचकपीठचे सर्व सन्माननीय सदस्य आणि आत्ता या चर्चेत सहभागी असणारे सगळेच रसिक मान्यवर, या सगळ्यांना मनापासून नमस्कार. आजपर्यंत एकूण 76 काव्यचर्चा यशस्वीरित्या पार पाडत वाचकपीठची ही काव्य चळवळ अव्याहत चालू आहे. 2020 जुलैच्या कोरोना काळात सुरू झालेलं वाचकपीठ काव्य चर्चेचं फेसबुक पेज हळूहळू सगळीकडेच सुप्रसिद्धीला येत गेलं, ते यात होणाऱ्या दमदार काव्यचर्चेमुळेच. वाचकपीठ प्रतिष्ठानचे सचिव कवी मारुती सावंत यांच्या तहानलेलं पाणी या संग्रहावर पहिलं ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलं गेलं होतं आणि यानंतरच अनेक समविचारी कवी, साहित्यिक या चळवळीला जोडले गेले. एकाच वेळेस युट्यूबवर आणि फेसबुक पेजवर सुद्धा ह्याचं ऑनलाईन स्ट्रीमिंग चालू असतं. हे या वाचकपीठ काव्यचर्चेचं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण असं म्हणता येईल उद्दिष्ट. वाचकपीठचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे दर महिन्याला होणाऱ्या चर्चेसाठी निवडलेला जो काव्यसंग्रह असतो, तो काव्यसंग्रह सगळे सदस्य आवर्जून विकत घेतात. त्यामुळे कवीला सुद्धा एक वेगळा आनंद नक्कीच मिळतो आणि संग्रह विकत घेण्याची संस्कृतीही तयार होते आहे. काव्य चर्चेतही 3 भाष्यकारांबरोबर वाचकपीठचा एक सदस्य देखील भाष्यकार म्हणून सहभागी होतो. त्यामुळे आम्हा सदस्यांचे देखील वाचन, मनन, चिंतन घडते आहे. या काव्यचर्चेच्या मुळे अभ्यासक सुद्धा मला वाटतं या माध्यमातून घडवले जात आहेत. आलेल्या भाष्यकारांच्या अभ्यासपूर्ण चिंतनगर्भ मार्गदर्शनामुळे सदर संग्रह वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेतला जातो आणि असे अनेक उत्तमोत्तम काव्यसंग्रह सगळीकडे पोहोचवले जातात. भविष्यात या चर्चासत्रातील निबंधांचं संपादनही केलं जाणार आहे. अगदी अनुराधा पाटील यांच्यापासून मंगेश नारायण काळेंपर्यंत ते अंजली कुलकर्णी, ते अगदी मागच्या आठवड्यात घेतलेलं धनाजी घोरपडे यांचा संग्रह, असे अनेक मान्यवर कवींचे संग्रहांवर इथे काव्यचर्चा झालेली आहे.
आजपर्यंत 175च्या वर भाष्यकार साहित्यिक समीक्षकांनी काव्यसंग्रहासंदर्भातून त्यांचे विचार मांडत मार्गदर्शन केले आहे. सदानंद मोरे, वसंत आबाजी डहाके, राजन गवस, दिलीप धोंडगे, श्रीपाद भालचंद्र जोशी, अश्विनी धोंगडे, निलिमा गुंडी, अंजली कुलकर्णी, पी विठ्ठल, पृथ्वीराज तौर, मोना चिमोटे, एकनाथ पगार आणि अनेक प्रवाहातील अभ्यासक, अगदी सुधीर रसाळ सरांनीही वाचकपीठच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. ज्येष्ठ समीक्षक आणि महनीय असे सुधीर रसाळ सर यांची कौतुकाची थाप मिळणं हे सुद्धा एक मला वाटतं आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आज ही 77वी काव्यचर्चा पार पडते. ती वाचकपीठ प्रतिष्ठानचेच कवी भानुदास महानूर यांच्या अवकाश या कविता संग्रहावर. काव्यसंग्रहावर चर्चा तर ऑनलाईन दरवर्षी दर महिन्याला होतेच, पण गेल्या 4 वर्षांपासून आपण ऑफलाईन सुद्धा कार्यक्रम, लाईव्ह कार्यक्रम सुद्धा जुलै महिन्याच्या रविवारी घेतला जातो. यामध्ये पूर्ण एक दिवसीय चर्चासत्र घेतलं जातं, कवी संमेलनही घेतलं जातं. यापूर्वी अहमदनगर, त्यानंतर औरंगाबाद, नांदेड अशा शहरांमध्ये हा कार्यक्रम पार पडला असून यावर्षीचाही कार्यक्रम साधारण जुलै महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्याबद्दलचीही सूचना पुन्हा दिली जाईलच. तर एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण सर्व मान्यवरांचे स्वागत करून वाचकपीठचे यथोचित असे प्रास्ताविक सादर केलेले आहे. आपले मनपूर्वक आभार. यानंतर मी आमंत्रित करतो गिरीशजी सोनार यांना की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. गिरीशजी सोनार. दादा जॉईन झालेले आहेत. दादा याच्यानंतर तुम्ही सूत्रसंचालन करा. ओके सर. ओके. धन्यवाद सावंत सर. तत्र काव्यम जगत सर्वम काव्यम साक्षात देवताम यत्र काव्यम तत्र सर्वम जीवनाधारम प्रकटयेत. अर्थात काव्य हे साक्षात देवता असून सर्व जगासाठी एक आध्यात्मिक आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे काव्य हे जीवनाचा आधार आहे. सर्व उपस्थितांना नमस्कार. वाचकपीठ आयोजित आजच्या या 77व्या काव्यचर्चेत अवकाश या भानुदासजी महानूर रचित काव्य संग्रहावरील ऑनलाईन चर्चेचं अध्यक्षस्थान माननीय जयंत येलुलकर हे भूषवित आहेत. येलुलकर हे महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य असून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेचे विभागीय कार्यवाह तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह आहेत. त्याचप्रमाणे ते अहमदनगर शहर सहकारी बँकेचे संचालक असून रसिक ग्रुप अहमदनगरचे अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखा अहमदनगर, नगर परिषद अहमदनगर नगर परिषद, क्रीडा व सांस्कृतिक समिती, जिल्हा क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आदी संस्थांवर त्यांनी विविध पदे भूषवलेली आहेत. अध्यक्षीय भाष्यकार म्हणून माननीय जयंत येलुलकर यांचं स्वागत आहे. आजच्या काव्यचर्चेच्या प्रमुख भाष्यकार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती धर्माधिकारी या राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर धर्माधिकारी या लेखक, समीक्षक, कवयित्री, अनुवादक असून मराठवाडा साहित्य परिषद जालना जिल्ह्याच्या सहसचिव आहेत. मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार, झेप राज्यस्तरीय सन्मान चिन्ह, आचार्य भानुकवी उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, शिक्षण गौरव पुरस्कार, महिला सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांच्या प्रकाशित साहित्याची व्याप्ती अतिशय प्रदीर्घ असून त्यातील ठळक प्रकाशने म्हणजे सुधामूर्ती चरित्र ग्रंथ, प्रिझम हा ललित लेख संग्रह, विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया हा चरित्र ग्रंथ, सयाजीराव गायकवाड जगप्रवास, 10 बालवाङ्मयाची पुस्तके, द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन
ही अनुवादित कादंबरी ही होत. त्यांनी विविध दैनिकांमधून व नियतकालिकांमधून लेखन केलेले आहे. त्याचबरोबर अनेक कवी संमेलने, व्याख्याने व चर्चा सत्रांमधून भाग घेतलेला आहे. या काव्यचर्चेत डॉक्टर ज्योती धर्माधिकारी यांचं स्वागत आहे. या काव्यचर्चेच्या दुसऱ्या प्रमुख भाष्यकार आहेत कवयित्री माननीय संध्या फुलपगार अचिंतलवार. माननीय संध्याजी 2004 पासून BEd MEd कॉलेजमध्ये मानसशास्त्र, मराठी व इतिहास या विषयांचे अध्यापन करीत असून 2017 पासून नूतन विद्यालय सेलू येथे मराठी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शब्द सह्याद्री प्रतिष्ठान, शब्द लळा प्रतिष्ठान या संस्थांशी संलग्नित कार्यक्रमाचे त्या आयोजन करतात. अनेक साहित्य संमेलने व गझल संमेलनांमधून त्यांनी निमंत्रित म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांचे स्त्रीविषयक कार्य, माधुरी साकोळकरांच्या तिची कथा या आत्मचरित्रावरील त्यांची व्याख्याने प्रसिद्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शालेय पातळीवरील समुपदेशाचे मानसशास्त्रीय कार्य त्या करीत असतात. या काव्यचर्चेत माननीय संध्या फुलपगार यांचे स्वागत. महानोरांच्या अवकाश या काव्यसंग्रहावरील चर्चेत वाचकपीठ भाष्यकार म्हणून माननीय भास्कर निर्मळ पाटील हे सहभागी होत आहेत. माननीय निर्मळ हे इलेक्ट्रिकल इंजिनियर असून BSNL या संस्थेमधून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावरून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. मराठी साहित्याची सेवा घडावी या निर्मळ हेतूने त्यांनी निवृत्ती घेऊन वाचक प्रतिष्ठान वाचावे ते आम्हीच या संस्थेची निर्मिती केली. वाचकपीठ प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष असून एक उत्कृष्ट समीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. ते कवी असून मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत. त्याचप्रमाणे देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या स्वायत्त संस्थेचे ते मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. माननीय भास्कर निर्मळ यांचे या काव्यचर्चेत स्वागत. आणि आता ज्यांच्या काव्यसंग्रहावर ही चर्चा घडून येत आहे त्या माननीय भानुदासजी महानूर यांच्याविषयी. मान्य भानुदास महानूर यांचे शिक्षण MA इंग्रजी LLB असून ते 36.5 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर BSNL मधून उपमहाप्रबंधक वित्त या पदावरून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. त्यांना गायनाची लहानपणापासून आवड असून ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य आणि विविध गाण्यांच्या कार्यक्रमात ते सहभाग घेत आहेत. वाचकपीठ प्रतिष्ठान या संस्थेचे ते खजिनदार असून त्यांची कविता लेखनाची आवड त्यांनी जाणीवपूर्वक जोपासली आहे. त्यांच्या कविता विविध वर्तमानपत्रांमधून प्रकाशित झाल्या असून अवकाश हा त्यांचा पहिला कविता संग्रह जून 2025 मध्ये प्रकाशित झालेला आहे. माननीय भानुदासजींचं या काव्यचर्चेत स्वागत आहे. यानंतर मी सूत्र दादासाहेब ननवरे यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, सोनार सर. आजच्या पाहुण्यांचा परिचय यथोचित करून देण्यात आलेला आहे. त्यानंतर आजच्या आपल्या अवकाश या पुस्तकाचे लेखक, काव्यसंग्रहाचे लेखक माननीय भानुदासजी महानूर यांनी त्यांचं स्वतःचं मनोगत आणि 2 कवितांचं सादरीकरण करावं. परंतु ज्याप्रमाणे आता सोनार सरांनी आपली ओळख करून दिलेली आहे की सर्वांना ज्ञात आहे की आपण उत्तम असे गायक आहात, तर त्या गायकीची देखील झलक आम्हाला यातून पाहायला मिळावी, ऐकायला मिळावी अशी विनंती करतो आणि आपलं मनोगत आपण व्यक्त करावं अशी आपल्याला विनंती करतो. महानूर सर. धन्यवाद दादा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयंत येलुलकरजी, आजच्या भाष्यकार ज्योतिताई धर्माधिकारी आणि संध्याताई फुलपगार, आजचे आमचे वाचकपीठचे भाष्यकार निर्मल पाटील, त्याचप्रमाणे इतर सर्व वाचकपीठचे पदाधिकारी, उपस्थित कवी, रसिक आणि साहित्यकार, सर्वांना नम्रतेने आदरपूर्वक नमस्कार. खरं तर आजचा दिवस माझ्या दृष्टीने खूप अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे.
सगळ्यात महत्त्वाचं जर कारण सांगायचं म्हटलं तर वाचकपीठ ही चळवळ कोविड काळामध्ये सुरू झाली आणि प्रास्ताविकामध्ये तुम्ही त्याबद्दल सगळी माहिती ऐकलेलीच आहे. तर या चळवळीचा भाग होता आला ही माझ्या दृष्टीने खूप मोठी आनंदाची अशी बाब आहे. कारण या चळवळीमुळं साहित्याशी सतत जोडलं राहणं शक्य झालं. नाहीतर नॉर्मली असं होतं की आपण काही काळ एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, काही काळ त्याच्या मागे राहतो आणि नंतर ते विसरलं जातं. वाचकपीठच्या माध्यमातून मात्र या चळवळीला एक वेगळं बलस्थान मिळालेलं आहे, वेगळं महत्त्व प्राप्त झालंय आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही आता वाचकपीठची चर्चा सुरू झालेली आहे. साहित्य विश्वामध्ये वाचकांची संख्या वाढावी, कवींना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फुटावी, या सगळ्या उद्देशांनी मिळून हे वाचकपीठ स्थापन झालेलं आहे. याचे स्तंभ जर म्हटलं मुख्य तर आदरणीय भोसले सर, निर्मल सर, ननवरे सर, मारुती सावंत सर आणि इतर सगळेच आहेत. तर हे सुरुवातीपासून या वाचकपीठचा जो उद्देश होता तो सफल होताना आपल्याला दिसतोय. आणि असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे आज 77वी मासिक दृकश्राव्य माध्यमातून होणारी चर्चा आहे. 3 आपण ऑफलाईन चर्चाही यशस्वीपणे घेतलेल्या आहेत. पहिली चर्चा आपण अहमदनगरमध्ये घेतली, दुसरी औरंगाबादमध्ये, तिसरी नांदेडमध्ये घेतली आहे आणि आता या वर्षीची होऊ घातलेली चर्चा पुढच्या महिन्यामध्ये पुण्यात होणार आहे. तर हा असा सगळा आनंदाचा मामला आहे. आणि साहित्य विश्वामध्ये इतक्या महत्त्वपूर्ण आणि सातत्यपूर्व परिस्थितीत म्हणजे अगदी 77 महिने एखादा उपक्रम राबवणं किती अवघड आहे ते मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकालाच जाणवेल. इतकी ही गोष्ट महत्त्वपूर्ण आणि अवघड अशी आहे. परंतु हे शिवधनुष्य पेलल्यापासून प्रत्येक सदस्याने त्याच्यामध्ये स्वतःची महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे आणि त्याचं फलित म्हणजे आजची 77वी चर्चा. आता माझ्या काव्यसंग्रहाबद्दल बोलायचं तर खरं तर प्रत्येक कवीची एक मनस्वी इच्छा असते की आपला कविता संग्रह प्रसिद्ध व्हावा. मी साधारणपणे 77-78 सालापासून कविता लिहितो आणि तेव्हापासूनची एक सुप्त इच्छा होती की कविता संग्रह व्हावा. परंतु एक म्हण आहे की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. त्याचप्रमाणे मला वाटतं कविता संग्रह प्रकाशन होण्याचीही एक वेळ असते. आणि माझ्या बाबतीमध्ये आनंदाची बाब अशी की हा जो कविता संग्रह प्रसिद्ध झाला तो मला भेट म्हणून माझ्या कुटुंबियांनी दिला, ज्यात माझी सून, 2 मुली, मुलगा, जावई, नातू आणि माझी पत्नी या सगळ्यांचा सहभाग होता. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मागच्या वर्षी माझ्या लग्नाच्या 40व्या वाढदिवसाच्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये ऐनवेळी स्टेजवर माझ्या हातात अवकाश नावाचा मी लिहिलेला कविता संग्रह देण्यात आला. तर माझ्या दृष्टीने ती एक महत्त्वाची आणि आनंदाची अशी बाब आहे. आणि याही उपक्रमामध्ये वाचकपीठचं योगदान आहे ते या अर्थाने की यातलं मनोगत जे आहे ते आमचे उपाध्यक्ष निर्मल पाटील यांनी माझ्याकडून दुसरं कारण सांगून लिहून घेतलं होतं. कारण हा पूर्ण संग्रह प्रकाशित होण्याचं काम जे होतं ते माझ्यापासून अगदी प्रत्येक बाबतीत गुप्तता पाळून करण्यात आलं होतं, त्यामुळे मला ते ज्ञात नव्हतं. तर सरांनी त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. तर अशा रीतीने हा माझा पहिला संग्रह प्रकाशित झाला. त्याबद्दल मला अर्थातच वाचकपीठचे आणि माझ्या कुटुंबियांचे आभार मानणं प्रशस्त वाटतं. आता कवितेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वयाच्या अगदी 14व्या-15व्या वर्षापासून मी कविता लिहितोय. आणि अहमदनगर कॉलेजमध्ये माझं 11वी मध्ये प्रवेश झाला 1979 साली. तेव्हापासून 1985 पर्यंत नगर कॉलेजच्या वार्षिकामध्ये माझी कविता आणि लेख प्रत्येक वर्षी यायचा. त्याचप्रमाणे मी BSNL जॉईन केल्यानंतर पूर्वीचं टेलिकॉम डिपार्टमेंट तिथे एक वार्षिक निघायचं कलश म्हणून, साधारण 94-95 मध्ये त्या वार्षिक निघायला सुरुवात झाली. तर त्या वार्षिक अंकामध्येही माझ्या कविता आणि लेख सातत्याने यायचे. वर्तमानपत्रांमध्येही मी कविता लिहित होतो. मुळात कवितेची आवड लहानपणापासून या गोष्टीमुळे आली की एखादी घटना घडल्यानंतर त्या गोष्टीवर आपण काही लिहू शकतो किंवा लिहायला हवं असं लहानपणीपासून वाटायचं. आणि याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी ज्या काही कविता लिहिल्या त्या कवितांना कुठल्या तरी घटनांचाही संदर्भ आहे. उदाहरणार्थ या काव्यसंग्रहातली
तू निर्वस्त्र कुणाला केलंस, ही जी कविता आहे ती मणिपूरचा जो हिंसाचार झाला मे 2023 मध्ये त्यानंतर लिहिलेली कविता आहे. मुंबईत बॉम्बस्फोट करणारे अतिरेक्यास, ही कविता 11 जुलै 2006 मध्ये मुंबईत जी बॉम्बस्फोटची मालिका झाली त्याच्यानंतर लिहिलेली कविता आहे. भागलपूरचा दंगलग्रस्त ही 24 ऑक्टोबर 1989 रोजी राम जन्मभूमी चळवळीच्या रामशिला मिरवणुकीत झालेली दंगल पुढे काही महिने चालली आणि तो जो काही एकंदर प्रकार झाला त्याच्यावर लिहिलेली कविता आहे. तर अशा प्रकारे काही कविता ज्या आहेत त्या समाजामध्ये घडणाऱ्या ठराविक गोष्टी ज्या की मनाला विषण्ण करतात, खिन्न करतात आणि त्या घडल्यानंतर कवितेच्या स्वरूपात जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मन बेचैन असतं, अशी एक थोडीशी ती प्रक्रिया आहे. आता कविता कशी लिहिली जाते हे सांगणं तुम्हाला माहिती आहे कठीण आहे, कारण ती कुठून येते, कशी येते, शब्द कसे जुळतात हे सांगता येणार नाही. तसं कविताबद्दल म्हणजे अगदी त्याची व्याख्याच बघायची म्हटली तर पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, इट टेक्स इट्स ओरिजिन फ्रॉम इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी, असं विल्यम वर्ड्सवर्थ यांनी म्हटलंय. तर पी.बी. शेलींच्या भाषेत पोएट्री इज द एक्सप्रेशन ऑफ द इमॅजिनेशन. पण आपल्या कुसुमाग्रजांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर काव्य म्हणजे मानवी मनातील भावना, विचार आणि अनुभव यांची कलात्मक अभिव्यक्ती. कविता ही जीवनातील सत्य, सौंदर्य आणि संवेदना यांना शब्दरूप देणारी कला आहे, असं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, कवितेमध्ये काय काय येतं, खरं तर कवितेला कुठला विषय नसतो, परंतु कवितेमध्ये अगदी थोड्या शब्दांमध्ये आपल्याला मांडणी करायची असते आणि ती मांडणी करताना तुम्ही किती प्रभावीपणे करता त्याच्यावर तुमच्या कवितेचं यश अवलंबून असतं. आजच्या या चर्चासत्रामध्ये खरं तर मी उत्सुक आहे की मान्यवर काय बोलणार आहेत, त्यामुळं आपला अधिक वेळ न घेता मी माझ्या 2 कवितांकडे वळतो. आज पहिली कविता जी मी आपल्या समोर सादर करतोय संग्रहातली, तिचं शीर्षक आहे केवळ माती पुरून उरते. रित्या हातानं येथे आगमन, रित्या हातानं येथे आगमन, रिते हात अन बहिर्गमन. जीवन अवघे विरून जाते, जीवन अवघे विरून जाते, केवळ माती पुरून उरते. मातीमध्ये फुले बालपण, मातीमध्ये फुले बालपण, मातीपासून उजळे जीवन. माती सोन्याचे कंकण देते, केवळ माती पुरून उरते. पोषण होण्या देते अन्न, वस्त्र पुरवते होऊन प्रसन्न. माती सगळे हट्ट पुरवते, केवळ माती पुरून उरते. ती सहज जीवन उकलते, ती अर्थात माती, ती सहज जीवन उकलते. अन्न वस्त्र सोनेही देते, सगळ्याची पुन्हा माती होते, केवळ माती पुरून उरते. आपण सगळे नित्य बघतो, प्राण सुटता माती होतो, फक्त माती कवेत घेते, केवळ माती पुरून उरते. माती होणं श्रेष्ठ कोणी, माती समणं उत्कृष्ट कोणी, सृजन विध्वंस समान मानते, केवळ माती पुरून उरते. माती एवढं आम्हा कळावं, माती एवढं आम्हा कळावं, मातीसारखं होता यावं. प्रवासाअंती मातीच होते, केवळ माती पुरून उरते, केवळ माती पुरून उरते. आपल्यासमोर दुसरी जी कविता मी सादर करतोय ती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांवर आहे. मग अशी दादांनी उल्लेख केला की थोडंसं गाण्याचं अंग जे आहे तेही समोर यावं, तर ही कविता मी गाऊन आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात मी प्रोफेशनल गायक नाहीये, हौशी कलावंत म्हणून मी खरं तर गाणी गातो आणि लहानपणापासून आतापर्यंत अगदी अव्याहतपणे माझं गाणं चालू आहे. तुम्ही जर आला नसता तो भीमा या भूतली, तुम्ही जर आला नसता तो भीमा या भूतली, कधीच नसते फुलली आमची जीवन कळी. तुमच्या मार्गाने करतो आम्ही वाटचाल खरी, तुमच्या मार्गाने करतो आम्ही वाटचाल खरी. तुमच्या कार्याने झाली कमी माणसातली दरी, तुम्ही जर आला नसता तो भीमा. ईश्वराची ही दुनिया ना कसली बंदी,
ईश्वराची ही दुनिया न कसली बंदी, केवळ तुमच्यामुळे दर्शनाची संधी. काळाराम मंदिराची द्वार झाली खुली, केवळ मंदिर नव्हे झाली मनेही खुली. तुम्ही जर आला नसता भीमा या भूतली, कधीच नसते खुलली आमची जीवन कळी. काय अनमोल पाण्याविना जीवनी, काय अनमोल पाण्याविना जीवनी. सगळे मानव असूनही होत्या अडचणी, महाड तळ्याचा जलस्पर्श दशा बदलली. महामानवाने मानवी जीवना दिशा ही दिली. तुम्ही जर आला नसता भीमा या भूतली, कधीच नसते खुलली आमची जीवन कळी. कायदे पंडित असून ना केली नोकरी, ध्येय एकच सर्वांना समानता हवी. समान वाव सगळ्यांना संधी खुली, राज्य घटना अनमोल देणगी बाबांनी दिली. तुम्ही जर आला नसता भीमा या भूतली, कधीच नसते खुलली आमची जीवन कळी. शेवटचं कडवं. शिक्षणाने उजळती यादाही दिशा, हाल सोसून शिकाल तर उद्धाराची आशा. सारे सामाजिक प्रश्न आणि एकच किल्ली, करा शिक्षण प्रसार हाक बाबांनी दिली. तुम्ही जर आला नसता भीमा या भूतली, कधीच नसते खुलली आमची जीवन कळी. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट, सर्वांग परिपूर्ण आणि सर्वव्यापी मनोगत आपण व्यक्त केलं. पुन्हा एकदा जे सर्वव्यापी व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरची आपली कविता निश्चितच स्पृहणीय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे सादरीकरण केलं ते अगदी गायकीला साजेस जे स्टेजवर आपण करता त्या पद्धतीने केलं. पुन्हा एकदा आम्हाला हमराज, महेंद्र कपूर आणि ते शब्द सगळं काही आठवून दिलं. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आपल्या धन्यवाद दादा. आपल्या वाचक पीठचे उपाध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने माझे वर्गमित्र, ज्यांच्याकडे भरपूर काही साठा असतो परंतु कधी कधी ते थोडाफार रीता करत असतात, तर असे माझे वर्गमित्र माननीय भास्करराव निर्मल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या पुस्तकाबद्दलचं आपलं जे अभिप्राय आहे तो व्यक्त करावा. भास्कर पाटील. नमस्कार. आवाज येतोय? हो, येतो बोला. अच्छा, ठीक आहे. नमस्कार. सगळ्यात अगोदर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष येलुरकर सर, ज्योती धर्माधिकारी मॅडम आणि संध्या फुलपगार मॅडम, मी आपल्या तिघांचं या ठिकाणी वाचकपीठ तर्फे स्वागत करतो. आणि एक आमच्या वाचकपीठच्या प्रथेप्रमाणे एक माझा या कविता संग्रहावरील अभिप्राय या ठिकाणी मांडतो आहे. मित्रांनो, एक अधिकारी म्हणून मी महानूर सरांना, आता सर मी याच्यासाठी म्हणतोय की ते रिटायर होताना माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टला होते आणि आम्ही त्यांना पहिल्यापासून साहेबच म्हणतो तसं. तर महानूर सरांना आम्ही पूर्वीपासून ओळखत होतो. या काळात ते कवितेच्या
प्रेमात आहेत एवढंच माहिती होतं. म्हणजे सर कविता लिहितात आणि एखाद्या मॅगझिन मध्ये मासिकात त्या वाचलेल्या असतात. या व्यतिरिक्त सरांबद्दल जास्त कवितेच्या संदर्भात काही फारशी माहिती नव्हती. पण जेव्हा आम्ही दोघांनी आमच्या व्यवसायाची नोकरीची झूल उतरून ठेवली, तेव्हा आम्हाला आमच्या कवितेची कांती दिसायला लागली. असं म्हटलं तरी ते काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की वाचक पीठच्या धाग्याने ती आणखी घट्ट झाली आहे, असं मी या ठिकाणी निश्चित नोंदवेन. महानूर साहेबांच्या कवितेबद्दल किंवा कवितेविषयी बोलण्याच्या अगोदर मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडंसं जाणून घेणं महत्वाचं आहे, असं मला वाटतंय. तर हे कशासाठी, तर त्यांच्या कवितेजवळ जाण्यासाठी आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व समजावून घेणं गरजेचं आहे. तर महानूर सर एक संवेदनशील असे, मृदू आणि मितभाषी असणारे, शिस्तप्रिय, काटेकोर, भूमिकानिष्ठ, कलाप्रेमी आणि जीवनावर जगण्यावर प्रेम करणारं असे व्यक्तिमत्व मी गेल्या मला वाटतं 25-30 वर्षापासूनच्या आमच्या सहवासातून सांगतोय. तर ही जे वैशिष्ट्य ही का सांगतोय मी, कारण या जी बहुतांश वैशिष्ट्ये महानूर सरांच्या व्यक्तिमत्वात आहेत ते त्यांच्या गीत, लेखन आणि गायन अशा या प्रांतामध्ये सरांना जी विशेष रुची आहे त्याच्यातून ती उतरतात. कारण बघा, आपलं जगणं आरशासारखं कवितेतून प्रतिबिंबित होत असतं. तर असं महानूर सरांचं जे जगणं आहे आनंददायी जगताना, आणि आपल्या भोवतालाविषयी असंच आनंदमयी अवकाश असावं ही त्यांची धारणा आहे. आणि यातूनच ते हॅपी थॉट्स, विविधारंगी फुलं दररोज इतरांना वाटत असतात. मुळात मित्रांनो, कविता लिहिणं हे व्यक्त होण्याचं सर्वात शुद्ध आणि प्रभावी असं माध्यम आहे, हे जवळपास सगळेच जाणकार सांगतात. प्रत्येकाला हे माध्यम खुणवीत असतं. म्हणजे असं कोणीच नाहीये की हे जे सृजनशील असं साहित्याचं माध्यम कुणाला खुणवत नाही, असं कोणीच नाहीये. पण काय होतंय की फार कमी लोक तिकडे वळतात आणि त्यातील फार कमी लोक त्याच्या नादी लागतात. तर या नादी लागलेल्यांमध्ये महानूर साहेब असून अवकाश या कविता संग्रहाने त्यावर शिक्कामोर्तब केलंय असं मी या ठिकाणी म्हणेन. कवितेचा जन्म ही तशी कवीची वैयक्तिक गोष्ट असते, परंतु कविता संग्रहाची निर्मिती मात्र एक सामुदायिक प्रक्रिया असते. बहुतांश कविता संग्रहाच्या निर्मितीसाठी कवी हा मुख्य भूमिका घेत असतो निर्मितीमध्ये. पण या ठिकाणी थोडंसं उलट झालंय, त्यांनी त्यांच्या मनोगतात मांडलंय. तर या ठिकाणी अवकाश या कविता संग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेत कवी सोडून कवीचं कुटुंब या ठिकाणी होतं आणि कवी मात्र अनभिज्ञ होते. तर घरातील सर्व सदस्य, मग त्यामध्ये त्यांच्या सूनबाई असतील, कवयित्री साधना कसपटे महानूर, यांचं योगदान माझ्या माहितीप्रमाणे मोलाचं आहे. मित्रांनो, स्वयंप्रकाशनाने हा मध्यम मांद्याचा देखणा असा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे. अतिशय सूचक असं मुखपृष्ठ, म्हणजे बघा, मुक्त विहरणारे परंतु आकाश भेदणारे पक्षी, असं एक मुखपृष्ठ आपल्याला आकर्षून घेतंय. आणि आतली काही रेखाटनं देखील, मुखपृष्ठ आणि रेखाटनं साधना कसपटेंचे, महानूरांचे आहेत. आणि ते या संग्रहाच्या निर्मितीमध्ये मोलाची अशी भर टाकतायत असं मी या ठिकाणी नमूद करतोय. मित्रांनो, अवकाश या शब्दाचा अर्थ ढोबळ मनाने आकाश असा घेतला जातो आणि प्रचलित भारतीय तत्वज्ञानात, उपनिषदात, ग्रीक अशा अनेक ठिकाणी आकाश असाच त्याचा उल्लेख आहे.
समजा बाकी जर याच्यात बघितलं तर कणाद असेल, ग्रीक अनुवादी अभ्यासक असतील, प्लेटो, ऑरिस्टॉटल, लायबनिट्स, कांट, युक्लिड, न्यूटन, आईन्स्टाईन अशा अनेक विद्याशाखांनी, अनेक अंगांनी, अभ्यासकांनी अवकाश या संकल्पनेचा शोध घेतलेला आहे. अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं तर तर काय आहे की उघड्या डोळ्यांना पृथ्वीवरून वर बघितल्यानंतर जे आवरण दिसतं ते आकाश, म्हणजे साधारण ते 100 किलोमीटरचं जे अंतर असेल त्याला आपण आकाश म्हणतो. आणि त्या पलीकडे पसरलेली अमर्याद जागा म्हणजे अवकाश. असाही अवकाशाचा मी एके ठिकाणी अर्थ वाचलेला आहे. आणि या अवकाश शब्दाचा आणखी अर्थ म्हणजे मोकळी जागा, आपण त्याला स्पेस म्हणतो, किंवा फुरसत, किंवा वेळ, किंवा संधी असाही केला जातो. मग कवीला यापैकी अवकाश या शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे याचं उत्तर जेव्हा मी या संग्रहातून शोधत होतो तर त्यांच्या पहिल्याच कवितेत मला ते थोडंसं जाणवलं. कवी या ठिकाणी म्हणतो, तुझं अवकाश तुला हवं, माझं अवकाश मला, दोघांनाही ते मिळालं. किंवा पुढे ते म्हणतात, माझं सगळं तुझं होतं, एकच होतं आपलं अवकाश. यातून कवीला त्याच्या पर्यावरणात स्वतंत्रपणे जगायचं होतं, बरोबरच जोडीदाराचंही हेच स्वातंत्र्य जपायचं होतं. आणि यासाठीची सभोवतालची जागा, वेळ, संधी हवी असते, म्हणजेच अवकाश हवा असतो. ही मर्यादित अशी भूमिका कवीला अवकाश या संज्ञेतून सांगायची असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, अत्यंत प्रतिकूलतेतून प्रचलित व्यवस्थेच्या एखाद्या शीर्ष ठिकाणी पोहोचणं तशी कठीण गोष्ट कवीने भौतिक जीवनात साध्य केलेली आहे. म्हणजे त्यांचं जर मनोगत वाचलं तर त्याच्यात त्यांचं जे बालपणाचं गरिबीची परिस्थिती असेल तिथपासून तर शीर्ष ठिकाणी म्हणजे भारत सरकारच्या दूरसंचार विभागात किंवा BSNL मध्ये म्हणू आपण नंतर, यामध्ये ते उप महाप्रबंधक अशा एक मोठ्या पोस्टवर त्यांनी फायनान्स मध्ये काम केलेलं आहे. तर हे सांगायचं गोष्ट कसं आहे की अशा भौतिक जीवनात जे साध्य केलेलं आहे तर ही अशक्यपाय गोष्ट शीर्ष ठिकाणी जर माणसाला पोहोचवते त्यावेळेस आपलं जुनं नातं तुटण्याचा जास्त हे असतो, जास्त त्याला काय म्हणू आपण चान्सेस असतात. तर या ठिकाणी मात्र आपण जर बघितलं तर आपली पाळंमुळं ज्या मातीतून आलेली आहेत त्या मातीचं सेंद्रियत्व जपणं हे कवी आपल्या जगण्यातून दाखवतो. आणि ते आपोआप त्यांच्या कवितेतून बेमालूम असं उतरलेलं आहे. कवी महानोर यांनी त्या कवितेचं वाचन केलं आहे. म्हणजे केवळ माती करून उरते अशा शीर्षकाची कविता आहे. मी 2च मुली त्याच्यातल्या घेतो, कविता मी वाचलेली आहे. तर ते म्हणतात, माती एवढं आम्हा कळावं, मातीसारखं होता यावं. ही एक ओळ आहे, म्हणजे आशय गर्भाशी ओळ आहे आणि मातीशी घट्ट नातं सांगणारी आहे. किंवा दुसरं एक ओळ या कवितेत आहे की जीवन अवघे बिरून जाते, केवळ माती पूर्ण उरते. म्हणजे मातीविषयीचं जे काही त्यांचं ॲनालिसिस आहे, त्यांनी जे काही त्याविषयी चिंतन केलेलं आहे तर तो ते आपल्या जीवनाशी सुसंगती घालतात. कवी मातीशी असणारं घट्ट नातं, आदरभाव सांगत असतो. याशिवाय मातृत्व, आईशी भावनिक बंध स्पष्ट करणाऱ्या जवळपास 5 कविता या संग्रहात आहे. माता बालकाच्या नाळेचं अतूट असं नातं स्पष्ट करणाऱ्या त्या आहेत. याचप्रमाणे या कविता संग्रहात पत्नी, बहीण, मुलगा
मुलगी अशा आत्मीय धाग्यांच्या बंधातील कविता ही कवीच्या स्वभाव वैशिष्ट्याशी समरूप अशा होणाऱ्या आहेत, हे मी या ठिकाणी नोंदवत आहे. याचप्रमाणे जर आपण आणखी काही कवितेचा जर विचार केला तर महान खेळाडू सचिन तेंडुलकरला देवत्वापर्यंत नेणारी कविता या ठिकाणी आपल्याला सापडते. मानवी जीवनाची दिशा आणि दशा बदलवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारी कविता या ठिकाणी आहे, जिचं सादरीकरण महानूर सरांनी केलंय. आणि याचबरोबर तबल्याच्या तालात डोंगर हलवणारं व्यक्तिमत्व जर आपण विचार केला तर ते उस्ताद जाकीर हुसेन आणि यांच्याही कला आविष्काराला नमन करणारी कविता कवीच्या कलाशक्तीचं द्योतक आहे असं मी या ठिकाणी सांगेल, किंवा ते एक सांस्कृतिक अभिरुचीचं दर्शन घडवणारी गोष्ट आहे कवीच्या बाबतीत. तर या कविता संग्रहात आशयाचं समर्थपणे वहन करणाऱ्या विविधांगी विषयावरील कविता आहेत. यामध्ये मुलीचा जन्म, निवडणुका, राजकारण, मराठी भाषाप्रेम, शोषित समाजाच्या व्यथा, मित्र आणि दगाबाज संस्कृती, वृद्धाश्रम संस्कृती, स्त्री जाणीवा आणि त्यांचं भावसंवेदन, दंगल पीडित सामाजिक वास्तव, अतिरेकी आणि बॉम्ब स्फोटाची दहशत अशा अनेकांगी आशयाच्या कवितेबरोबर प्रेम, नातेबंध, सांस्कृतिक आणि कलात्मक आत्मानंदाच्या कविता देखील आहेत. एकंदर व्यामिश्र अशी अनुभूती देणारा हा कविता संग्रह आहे, हे आपल्याला या ठिकाणी विशेष करून सांगावं वाटतं. कवी भानुदास महानूर यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. विविधांगी आशयाने अंगीकृत असलेला या संग्रहाच्या काही मर्यादा देखील जाणवतात. त्यात कवितेच्या इतर मूल्यांशिवाय भाषा, शैली आणि मांडणी यावर आणखीन विचार करणं गरजेचं आहे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. या संग्रहातील कविता या बऱ्याच अगोदरच्या काळात लिहिलेल्या असाव्यात आणि म्हणून त्यात काही नवतेच्या जागा दिसणं हे देखील स्वाभाविक आहे. परंतु गेल्या काही काळापासून कवी भानुदास महानूर कवितेसाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यासाठी पुरेसा वेळ देत आहेत, त्यावर चिंतन करत आहेत, रियाज करत आहेत आणि यातून कविते संबंधीचा रियाज त्यांचा वाढलेला आहे, निश्चितच आहे. आणि गेल्या काही काळापासून कवीचं वाचक पीठच्या कार्यक्रमातलं सकारात्मक आणि ऊर्जादायी असं जे काही या ठिकाणी सहभागी होणं जे आहे, त्यामुळं कविते संबंधीच्या जाणीवा त्यांच्या आपल्याला रुंदावलेल्या दिसतात आणि पुढील काळातून त्या अधोरेखित होणार यामध्ये शंका नाही. कवीचं देखील स्वतःबद्दल असंच काहीतरी निष्कर्ष आहे किंवा त्याचं स्वतःबद्दलचं देखील असंच मत आहे. आणि मावळत्या सूर्याचा सल्ला या कवितेतून त्यांनी ती गोष्ट मांडलेली आहे. ते म्हणतायत, अजून थोडा उजेड आहे, अजून थोडा उजेड आहे, अजून आहे आशा, आज न जमला हिशेब सगळा, उद्या पुन्हा उजळेल दिशा. उद्या पुन्हा उजळेल दिशा म्हणजे दुनियेत सगळं काही चांगलंच असतं, चांगलंच नसतं आणि सगळं काही वाईटही नसतं, सगळं काही चांगलंही नसतं. ही जी एक जगण्यातून शोधलेली कवीने एक भूमिका दिसते. बालपणाच्या अस्थिरतेपासून स्थिर स्थावर होण्यापर्यंतच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक चटक्यांचा दाह पचवलेले महानूर सुखदुःखाचा हिशेब विसरत नाहीत, त्यांच्याशी एकरूप होतात, यातल्या उजेडाची भाषा करतात, उजेडाच्या दिशेचं स्वागतही करतात. आणि हेच या कविता संग्रहाचं मध्यवर्ती असं सूत्र आहे असं मला वाटतं. कविता ही सकारात्मक आशादायी विचार कवीच्या पुढील काळातील
कवितांचं सूचन आहे. मी देखील कवी म्हणजे सूचन आहे हे, आणि मी देखील कवीच्या पुढील काळातील कवितांची वाट पाहत आहे. एक अशी कविता लिहायची आहे की जी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. ही महानुभावांची आंतरिक इच्छा आहे. साहित्यात मोठं काहीतरी करायचंय असं स्वप्न बाळगणारे, म्हणजे मनोगतात वाचलंय मी, असं स्वप्न बाळगणारे कवी भानुदास महानोर यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात यावं ही मी आपल्या सर्वांच्या वतीने, वाचक पीठांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भास्कर. अतिशय सखोल, समर्पक आणि यथोचित असं विवेचन आणि विश्लेषण आपण केलेलं आहे. सृजनशीलता प्रत्येकाला खुणावत असते, परंतु प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, आणि ज्यांच्या वाट्याला येतं त्यांना निश्चितच कवितेचा मार्ग सापडतो आणि चांगल्या कवितेचा मार्ग सापडतो. असे विचार आपण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढे जात आहोत. आजच्या ज्यांचे भाष्य ऐकण्यासाठी आपण आतुर आहोत असे आपले प्रमुख अतिथी आहेत. त्यामध्ये मी सुरुवातीला कवयित्री माननीय संध्या फुलपगार, सेलू, छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्वतःच मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय संध्या फुलपगार. नमस्कार सर्वांना. वाचक पीठ बद्दल खूप वेळा नेहमी भाष्य होत असतं, सगळीकडे चर्चा होत असते, आणि वाचक पीठचे सगळे सदस्य हे सगळे आमचे कवी मित्र मैत्रिणी आहेत. परवा प्रिया धारुरकर ताईचा फोन आला आणि प्रियाताई म्हणाली की बघ असा असा एक कविता संग्रह आहे जो खूप विशेष कविता संग्रह आहे. दूरसंचार विभागामध्ये काम करणारे आपले भानुदास महानोर या सरांचा हा संग्रह आहे. म्हणजे आयुष्यभर ज्यांनी आपली सेवा फोनच्या माध्यमातून संवाद साधत साधत ज्यांनी सेवा केलेली आहे, त्यांनी कवितेला किती म्हणजे सॅटेलाइट सारखं स्वतःकडे खेचून आणलेलं आहे. अशा पद्धतीच्या विशेष कवींची ही कविता आपल्याला अवकाश मधून भेटलेली आहे, आणि ती कविता आपल्याला इतरांपर्यंत तुला कशी वाटली हे तुला सांगायचं, त्याच्यावरती भाष्य करायचं आहे. आणि तू तुझा ऍड्रेस पाठव आणि मग मी तुला तो संग्रह पाठवते. आणि अशी गोष्ट झाली की मला 2च दिवसानंतर नगरला जाण्याची संधी मिळाली. माझा मुलगाही तिथेच असतो. मी म्हणलं नाही, मी डायरेक्ट कवींना भेटूनच संग्रह तिथून हस्तगत करेन. आणि तिथे गेले. मी गेल्यानंतर सरांना मी संपर्क केला, आणि संपर्क केल्यानंतर अगदी 15-20 मिनिटाच्या अंतरावर आम्ही तिथे होतो. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की हे सगळं जे ठरवून ठेवलेलं असतं की अमुक कवी असणार, तुला तिथे जायला मिळणार, दोघांची भेट होणार, आणि नंतर आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटणार, आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर सरांनी इतक्या छान पद्धतीने त्यांच्या कविता संग्रह अगदी रस्त्याच्या बाजूला एक छान भर उन्हामध्ये दुपारी जवळपास 1:30-2 वाजले असताना भर उन्हामध्ये 2 कवी एका गुलमोहराच्या झाडाखाली उभा राहून या अवकाश संग्रहाबद्दल एक 15 मिनिट उभं राहून छान चर्चा केली त्यांनी. आणि या अवकाशाबद्दल त्यांनी मला सांगितलं, त्यांचा पूर्ण कवितेचा प्रवास सांगितला. आणि त्या प्रवासामधून असं लक्षात आलं की आपण ज्या झाडाखाली उभे आहोत, म्हणजे गुलमोहराच्या झाडाखाली आपण उभे आहोत, आणि अशाच तळपत्या उन्हामध्ये सगळ्या जगाला चिरशांतता देणारा आणि डोळ्यांना सुखद अशा भावना प्रदान करणाऱ्या गुलमोहरासारखा हा कवी आहे. आणि या कवीच्या कविता आपल्याला अवकाश मधून वाचायला मिळणार आहेत, आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल आपल्याला सांगायला मिळणार आहे. इतका छान अनुभव त्या दिवशीचा होता. आणि दादांना जेव्हा मी भेटले, महानोर दादांना, तर कुठेतरी नाधू महानोर भेटल्याचा मला भास झाला. नावातून का असेना, पण मी नाधू महानोरांना
महानुरदादांच्या स्वरूपामधून त्या दिवशी भेटल्याचा मला आनंद झाला. प्रत्यक्ष त्यांना आम्ही व्यासपीठावरून ऐकत आलो. प्रत्यक्ष भेटीची कधी आमची हे झाली नाही, म्हणजे संधी मिळाली नाही त्यांना प्रत्यक्ष भेटीची किंवा संवाद साधण्याची. पण असो, आडनावाच्या निमित्ताने का होईना, पण महानुरांना भेटण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, म्हणून कवीचे शतशः धन्यवाद. आता प्रास्ताविकामध्ये ताई संग्रहाबद्दल बोलली आहे. ज्यांनी परिचय करून दिला ते त्याबद्दल बोललेले आहेत. आणि आता निर्मळ भास्कर सर सुद्धा मला जे जे बोलायचं होतं, निर्मळ सर, ते सगळं अगदी आपने तो मेरे मुंह की बात छीन लिया अशा पद्धतीने एक ओळ तुम्ही माझी काढून घेतलेली आहे. आणि मला प्रश्न पडला की सगळेजण एवढं सगळं बोलून गेलेत संग्रहावरती, आता मग मी काय बोलायचं आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक कवीचं अस्तित्व इतकं छोटं नसतं की ज्याच्यावर काहीच बोलता येऊ नये. एका कवीला दुसऱ्या कवीबद्दल कोणी कितीही बोललं तरी पण त्यांनी न लिहिलेली ओळ, आमचे सुनील दादा फार सुंदर म्हणतात की मला अशी एक कविता लिहायची आहे की जी तुझ्याकडून सुटून गेलेली आहे. तर तुमच्याकडून, म्हणजे आतापर्यंत संग्रहावर जे जे जण बोललेले आहेत, तुमच्याकडून जे सुटून गेलेलं आहे ते मी निश्चितपणे या भाष्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा अवकाश हा संग्रह हातात पडला आणि आकाश ठेंगणं झाल्याचा भास झाला मला, की एक आकाशाचा तुकडा माझ्या हातामध्ये येऊन पडलाय की काय असं मला वाटलं. आणि कविता एक 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 कविता वाचत गेले. कविता साधारणतः 40 कविता, 80 कविता असं त्या कवितांचा एक संग्रह असतो. तर अगदी 45 कवितांचा हा संग्रह आहे. मी एकदा माझ्या मित्राला बोलताना बोलून गेले होते की ते म्हणाले की मला काही सुचतच नाही, 2-2, 3-3 महिने काही सुचत नाही मला. म्हणलं नको सुचू देऊ, काही फरक पडत नाही. मग म्हणे आपला संग्रह कसा होणार, माझ्या एवढ्या मोठ्या कविता कशा होणार. तर मी त्यांना एका जागतिक कवीचं, मला त्यांचं नाव नाही आठवत, पण त्यांचं उदाहरण दिलं होतं की अगदी 40च कविता एका माणसाने स्वतःच्या आयुष्यात लिहिल्या आहेत आणि त्या जगात मध्ये अजरामर झालेल्या कविता आहेत. मला तो प्रसंग आठवला आणि हा प्रसंग आठवतो की अवकाश मध्ये सुद्धा 45 कविता लिहून आपलं संपूर्ण आयुष्य अजरामर करणारा माणूस आज आपल्या समोर उभा आहे, आपल्या समोर बसलेले आहेत महानोर सर. आणि मला असं वाटतं की हा कवितेचा प्रवास आपला असाच चालत राहणार आहे आणि आपल्याही कविता अशाच अजरामर होणार आहेत. कवितेचे शब्द काय आहेत याच्यापेक्षा त्याच्या भावना काय आहेत हे खूप महत्वाचं असतं. कारण त्या भावनांमधून आपण जगाशी संपर्क साधत असतो, जगाशी संवाद साधत असतो. आणि शेवटी भाषा ही कवितेची असू दे, लेखाची असू दे, गद्याची असू दे किंवा पद्याची असू दे, त्यातून आपल्या भावभावना जर आपल्याला सुंदर पद्धतीने व्यक्त करता येत असतील तर ते माध्यम मला वाटतं जगातलं सर्वोत्तम माध्यम आहे आपल्या आणि इतरांच्या संवादामधलं. तर ह्याच अवकाश संग्रहामधून अत्यंत सुंदर पद्धतीनं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न महानुरांनी केलेला आहे. अवकाश हा शब्द जेव्हा मी वाचला तेव्हा मला असं वाटलं की अवकाशाबद्दल काहीतरी लिहिलं असेल, वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल काहीतरी त्यामध्ये आलेलं असेल आणि आताच्या काळाबद्दल काहीतरी कवीला त्यावर भाष्य करायचं असेल. पण ते नसून अवकाश ही एक पहिली कविता आहे आणि अत्यंत सुंदर कविता आहे ती. आणि त्या कवितेमधून कवीनी सगळ्या त्या नातेसंबंधांवर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकाच कवितेमधून या काळामध्ये, आजच्या काळामध्ये जे जे काही नातेसंबंध आपल्या समोर येतात, मुला मुलीचं असेल आपल्याशी, आपल्या मुलांचं आपल्याशी नातं असेल, आपल्या पत्नीचं आपल्याशी असेल, आपल्या नवऱ्याचं आपलं नातं असेल, ह्या सगळ्या नात्यांचा उलगडा एका कवितेमधून होतो. म्हणजे ह्या फक्त 40 कविता नसून, 40 कवितांचा संग्रह नसून, कवीनी आयुष्यभर जे काही निरीक्षण केलेलं आहे, वेगवेगळ्या परिस्थितीचं, वेगवेगळ्या नात्यांचं, वेगवेगळ्या अवस्थांचं, आपल्या आयुष्यातल्या सुंदर घडी घातलेल्या एखाद्या वस्त्राचं जसं आपण एक एक पडदा जसा उलगडत जातो तसं एकेका कवितेमधून कवीचं मन इथे उलगडताना मला दिसून येतं. मला वाटतं एकही विषय राहिला नाही या कवितेमध्ये मांडण्याचा. हे 45च कविता आहेत आणि 45 कवितांतून त्यांनी सगळं जग सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रत्येक विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकही विषय सुटलेला नाही. आईवरती कविता लिहिलेली आहे, राजकीय परिस्थितीवरती कविता लिहिलेली आहे, शैक्षणिक परिस्थितीवरती लिहिलेली आहे. समाजामध्ये अनेक असे व्यक्ती होऊन गेलेत की ज्यांनी स्वतःचं नाव अजरामर करून ठेवलेलं आहे. अशा व्यक्तींबद्दल त्यांचं चरित्र आपल्या समोर मांडणाऱ्या कविता याच्यामध्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तर आता सुंदर गीतच गायलेलं आहे. म्हणजे ते इतकं सुंदर गीत होतं की मला अक्षरशः महेंद्र कपूर यांची आठवण आली. आणि बोलले काय एकाच माणसाच्या मध्ये सगळे एवढे गुण ईश्वराने का टाकले असतील? निसर्ग एकाच माणसांवर एवढा फिदा का होतो? आम्हालाही 2-4 गुण दिले असते तर आम्ही पण काहीतरी छान करू शकलो असतो. म्हणजे कविताही एकाच माणसाला लिहायला चांगली द्यायची, त्याचा आवाजही चांगला द्यायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूनही एकाच माणसाला चांगली द्यायची. हे काय म्हणजे आम्ही काय केलंय बाबा एवढं निसर्गाचं की आम्हालाही थोडंफार द्या, अशी मी निसर्गाकडे प्रार्थना करेन. खरं तर दादांना बोलताना दादांनी एक प्रसंग सांगितला की वाढदिवसाला किंवा वाढदिवसालाच ना दादा? वाढदिवसालाच ना लग्नाच्या सगळं वाढदिवसात. हा लग्नाच्या वाढदिवसाला म्हणजे आपण अॅनिव्हर्सरी म्हणतो त्याला, लग्नाचा वाढदिवस असतो. आणि मला असं वाटतं की माणसाच्या वाढदिवसाला शुभेच्छा मिळण्यापेक्षा लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणं फार गरजेचं असतं. कारण की तो दिवसच असा असतो की त्या दिवशी शुभेच्छा मिळाल्या म्हणजे चला आता पुढचं वर्षभर आपण संसार करायला मोकळे, असा तो दिवस असतो. आणि त्या दिवशी सुनबाईंनी म्हणजे मुलं तर सगळ्यांचीच मुलं आपल्यासाठी करत असतात, पण सुनबाईंनी करावं म्हणजे सासरा किती गोड स्वभावाचा आहे याच ते याची ती इथे प्रचिती येते आपल्याला. आणि नातं कुठलंही असू दे, समोरचा कसा जपतो त्याच्यापेक्षा आपण त्याला किती फुलवतो, आपण त्याला किती समजून घेतो, हे या आपल्या दादांच्या आणि सुनबाईंच्या त्या नात्यामध्ये एकदम गोडवा किती निर्माण होतो हे आपल्याला लक्षात येतं. कविता नारायणपुरी असं म्हणतो की फार सुंदर ओळी आहेत बघा नारायणपुरीच्या की कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वतःच आपली राख उधळीत गाणे. तशी स्वतःच आपण आपल्या आयुष्याची जी काही राखरांगोळी झालेली आहे, आयुष्याचं जे काही नंदनवन झालेलं आहे, आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या काही गोष्टी पेरून ठेवलेल्या आहेत, आयुष्याची जी काही आपण हिरवळ करून ठेवलेली आहे, त्या सगळ्या बाबी कवी आपल्या कवितांमधून मांडण्याचा प्रयत्न करतो. दादांनी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक क्षेत्रातल्या निरीक्षणाला योग्य न्याय दिलेला आहे असं मला वाटतं कवितांमधून. कविता अतिशय सुंदर पद्धतीने दादांनी मांडलेल्या आहेत. एक एक कविता वाचताना असं वाटतं की निरीक्षण किती दांडगं आहे या माणसाचं. कविता कुठलाही लेखक असो, कवी असो, त्या काळातल्या कालखंडावर भाष्य करत असतो. आणि दादांनी सुद्धा आपल्या कालखंडावर खूप छान पद्धतीने भाष्य केलेलं आहे. राजकीय परिस्थिती सांगत असताना पहिल्याच त्यांच्या प्रस्तावनेमधल्या मला ओळी खूप आवडल्या दादांच्या की प्रगती केली म्हणता आम्ही प्रगती जरी, बिचारे श्रमिक बांधव अजूनही उपाशी तरी. म्हणजे सगळी राजकीय परिस्थिती आपल्याला आपल्या डोळ्यासमोरून जाते. ह्या एका 2 ओळींमधून आपल्याला सगळी राजकीय परिस्थिती उलगडून दाखवणाऱ्या या ओळी आहेत. आईवरती कविता लिहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर संपूर्ण जीवन चरित्रच त्यांनी एका कवितेमधून उलगडून दाखवलेलं आहे. झाकीर हुसेन जे तबला वादक होऊन गेलेले आहेत, त्यांची बोट थिरकायची तर ती बोटही दिसत नव्हती, इतक्या वेगाने ती थिरकायची. इतकी क्षमता एखाद्या माणसामधून कुठून येते? आणि जेव्हा ते तबला वाजवायचे तर तेव्हा एखाद्याच्या काळजाचा ठोका चुकू शकतो पण त्यांचा ठेका कधी चुकायचा नाही. अशा माणसावर कविता लिहिण्याचं धाडस दादांनी दाखवलेलं आहे. आणि त्या माणसाच्या व्यक्तित्वाला योग्य न्याय आपण दिलेला आहे दादा या कवितेमधून. अशा अनेक कविता आपल्याला या कविता संग्रहामध्ये वाचता येणार आहे. आणखी दादांवर तर खरं तर मला असं वाटतं की 2 मिनिटाच्या भेटीवरच मी एवढं बोलत आहे. जर दादांशी तासभर चर्चा करण्याची किंवा दिवसभर भेट घेण्याची जर हे झाली असती, संधी मिळाली असती तर मला आणखी भरपूर जाणून घेता आलं असतं. पण मी खूप समाधानी आहे की कविता संग्रहावर बोलण्यापूर्वी मला कवीला भेटण्याची संधी मिळाली.
आणि त्यांचा स्वभाव मला जाणून घेता आला. कारण की माणूस जसा असतो, जसा दिसतो, जसा बोलतो, तसाच जर तो वागत असेल तर त्याची कविता आणखीन फुलून येते असं मला वाटतं. आणि 15च मिनिटं मला बोलायला सांगितले होते प्रियाताईंनी, पण मला असं वाटतं की वेळ महत्वाची नसते. या हृदयाची त्या हृदयाला काय गोष्ट कळलेली आहे. मला असं वाटतं की दादांच्या हृदयातून येणारं जे काही होतं ते आपण सगळे त्यांच्या संग्रहाबद्दल बोललेलो आहोत. आणि इतक्या तांत्रिक क्षेत्रामध्ये काम करून सुद्धा भावनिकतेला हात घालणारा माणूस म्हणून दादा मला प्रचंड भावलेले आहेत. कविता संग्रह मला प्रचंड भावलेला आहे. मुखपृष्ठ अतिशय सुंदर केलेलं आहे. आकाशात भरारणारे पक्षी त्यांनी दाखवलेले आहेत. त्यांच्या मनाची उत्तुंगता, त्यांच्या मनातील अवखळपणा आणि त्यांना घ्यावी अशी वाटत असणारी झेप आपल्याला या अवकाश संग्रहामधून बघायला मिळते. शेवटचा 1 मिनिट माझ्याकडे राहिलेला आहे आणि दादांनी अतिशय सुंदर पद्धतीने एक छोटीशी जी चारोळीच इथे लिहिलेली आहे. आता निर्मळ सरांनी पण तिचा उल्लेख केला की मावळत्या सूर्याचा सल्ला काय आहे. प्रत्येकाला आपला देशच आपण म्हणतो की आपला देश मावळत्या सूर्याला सलाम करणारा देश, सॉरी उगवत्या सूर्याला सलाम करणारा देश आहे. पण तरी सुद्धा दादांनी उगवतीकडे लक्ष न देता मावळतीला सुद्धा तितकंच महत्व दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या 4 ओळीमधून फक्त त्यांनी सूर्याबद्दल बोललेले नाहीयेत, प्रकाशाबद्दल बोललेले नाहीये, तर त्यांनी एकूणच मानवी जीवनाबद्दल, जीवनाचा सार या 4 ओळीमधून सांगितलेला आहे की अजून थोडा उजेड आहे, अजून आहे आशा, अजून थोडा उजेड आहे, अजून आहे आशा, आज न जमला हिशोब सगळा, उद्या पुन्हा उजळेन दिशा, उद्या पुन्हा उजळेन दिशा. म्हणजे या 4च ओळीतून कवीच्या मनाची अस्वस्थता, अवस्थता, महत्वाकांक्षा, इच्छा सगळ्या 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 प्रतीत होताना आपल्याला दिसतात. या 4 ओळी नाहीयेत, फक्त सूर्याबद्दल भाष्य केलेलं नाहीये, तर हे संपूर्ण मानव जातीचा सार दादांनी या 4 कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक कविता मला खूप आवडली होती, जी त्यांनी पण सांगितलं आहे की केवळ माती पुरून उरते. ही कविता आपल्यासमोर सादर झालेली आहे, पण मला ती खूप आवडल्यामुळे मी सुद्धा तुमच्या समोर ती सादर करण्याची इच्छा व्यक्त करते आहे. मला वाटतं मला आणखी 1 मिनिट वाढवून द्यायला हरकत नाही, कारण कार्यक्रम मुळात तुम्ही 4 मिनिट उशिरा सुरू केलाय, म्हणजे मी असं समजेल की प्रत्येकाने माझी 4-4 मिनिटं चोरलेली आहे. तर ते 4 मिनिटं मी घेणार आहे. की केवळ माती पुरून उरते, रित्या हातानं येथे आगमन, रित्या हातानं येथे आगमन, रिते हात अन बहिर्गमन, जीवन अवघे विरून जाते, केवळ माती पुरून उरते. मातीमध्ये फुले बालपण, मातीपासून उजळे जीवन, मातीमध्ये फुले बालपण, मातीपासून उजळे जीवन, माती सोन्याचे कंकण देते, केवळ माती पुरून उरते. पोषण होण्या देते अन्न, वस्त्र पुरवते होऊन प्रसन्न, माती सगळे हट्ट पुरवते, माती सगळे हट्ट पुरवते, केवळ माती पुरून उरते. ती सहज जीवन उकलते, अन्न वस्त्र सोनेही देते, सगळ्याची पुन्हा माती होते आणि केवळ माती पुरून उरते. आपण सगळे नित्य बघतो, प्राण सुटता माती होतो. आपण सगळे नित्य बघतो, प्राण सुटता माती होतो. फक्त माती कवेत घेतो, फक्त माती कवेत घेतो, केवळ माती पुरून उरते. अशा पद्धतीने सगळ्या जीवनाचा सार, मानव जीवनाच्या अस्तित्वाचा उहापोह या कवितेमध्ये दादांनी केलेला दिसून येतो. आणि आज 7 जून आहे आणि गेली 25-26 वर्ष जो कार्यक्रम मिरगाच्या कविता आम्ही घेत आलेलो आहोत शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने, खर तर मी सेलूमध्ये असायला पाहिजे आता, पण बोलीभाषेच्या संग्रहाचं काम सुरू होतं. 2 दिवस कार्यशाळा होती, 2 दिवस त्या कार्यशाळेमध्ये होते. आता मी परतीच्या प्रवासामध्ये निघाले आहे, पण 6 वाजताच त्यांनी ही कार्यक्रम ठेवलाय. त्या कार्यक्रमाची संयोजक असूनही मला दादांच्या कवितेवर बोलायला मिळत आहे, म्हणून मी
अविरतपणे 25 वर्ष चालू असलेला माझा नित्य उपक्रम आज दादांसाठी स्किप केलेला आहे. मी त्यांची क्षमा मागते, पण दादांना मात्र धन्यवाद देते की तुम्ही मला आपल्या पुस्तकावरती भाष्य करण्याची संधी दिली. आणि दादा, आपला हा कवितांचा प्रवास, तुमच्या चेहऱ्यावरचं गोड हसू आणि तुमचा तांत्रिक असूनही भावनिक असलेला स्वभाव असाच गुलमोहरासारखा फुलत राहो, पळसासारखा इतरांना आनंद देत राहो, अशी मी निसर्गाच्या कडे प्रार्थना करते आणि आपल्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देते. संयोजकांनी, आयोजकांनी, कवींनी मला जी संधी दिली त्यासाठी मी मनापासून आपले आभार मानते. खूप 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 धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर विवेचन. मन भावना आणि शब्द यांचं परस्परावलंबित्व ज्या शब्दात आपण व्यक्त केलं ते शब्द खरोखरच खूप सुंदर आहेत. असं म्हणतात की भावनेला शब्दात बांधता येतं, परंतु हे जे अर्धसत्य आहे, मन कधीही स्वीकारत नाही. त्या शब्दात आपण व्यक्त केलं ते खूपच अतिशय सुंदर आहे. कवी आणि कवित्व याच्याबद्दलचा आपला आपलेपणा आणि स्नेहभाव अतिशय ओथंबलेल्या शब्दामध्ये आपण व्यक्त केला. पुनश्च एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपले पुढील जे अतिथी आहेत, माननीय प्राध्यापिका डॉक्टर ज्योती धर्माधिकारी, जालना, यांना मी आपले भाष्य व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. माननीय प्राध्यापिका डॉक्टर ज्योती धर्माधिकारी. नमस्कार. नमस्ते. आधी मी सगळ्यांची माफी मागते की मी केव्हाचा प्रयत्न करत होते जॉईन करण्याचा, परंतु मी जॉईन करू शकले नाही. मी सर्वांची अगदी मनापासून माफी मागते आणि उशिरा का होईना मग उधारीचं वायफाय घेऊन मी आज शेजारच्यांकडून जॉईन होत आहे. तर माफ करा मला. त्यामुळे आधीचा जो काही आपल्या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार झालेला कार्यक्रम असेल ते मी बघू शकले नाही, याचं मला वाईट वाटतं. आदरणीय आजचे अध्यक्ष जयंत येडुलकर सर, त्यानंतर उपस्थित सर्व भास्कर दादा, संध्याताईंनी आता अतिशय सुंदर विवेचन केलं, त्या संध्याताई, आदरणीय प्राचार्य भोसले सर, सूत्रसंचलन करणारे नन्नवरे सर, आपण सर्व, आणि मुख्य म्हणजे आणि या कार्यक्रमाचं आकर्षण असलेले आजच्या कविता संग्रह, ज्यांच्या कविता संग्रहावरती आपण इथे चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत, असे माझे जुने परिचित स्नेही भानुदास महानौर सर. खूप मला वाटतं एखादं वर्ष झालं असेल की मी अशा कार्यक्रमांपासून गेल्या काही दिवसात दूर होते आणि आग्रहाने मला या कार्यक्रमामध्ये सामील करून घेतलं. ह्याबद्दल हे माझ्यासाठी खूप छान आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. आदरणीय भानुदास दादांचे आभार मानेन की मला तुम्ही ही संधी दिली की आपल्या कविता संग्रहावरती बोलावं. कविता अवकाश मी काल वाचत होते. काल म्हणजे आल्या त्या दिवशी वाचलं आणि तो एक रॅन्डम रिडिंग होतं, पण काल मी अगदी केअरफुली वाचत बसले होते. अवकाश म्हणजे स्पेस. एखाद्या व्यक्तीचा परिवेश जो असतो तो अवकाशाने भरलेला असतो. त्याच्यामध्ये मग फक्त माणसं किंवा वस्तू नसतात. त्याच्यामध्ये भानुदास दादांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये भावना असतात, त्याच्यामध्ये निसर्ग असतो, त्याच्यामध्ये आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक घटना असतात आणि या सगळ्यांचा परिवेश म्हणजे अवकाश असतो. म्हणजे अवकाश हे जे पुस्तक आहे ते मला एक पूर्ण पुरुष वाटतं की ज्याच्या जीवनामध्ये असलेले सर्व अनुभव. आणखीन एक कवितेची व्याख्या मला माहिती आहे की कविता म्हणजे काय की स्पॉन्टेनियस एक ट्रँक्व्हॅलिटीमध्ये किंवा एका मनाच्या मग्न अवस्थेमध्ये शब्दांचं जे उत्फुल्लन होतं ते म्हणजे कविता. पण अवकाश वाचताना मला असं जाणवलं की हे काही असं एखाद्या मनाच्या ट्रान्स अवस्थेमध्ये केलेलं शब्दसंग्रह नसून कवीला त्या वेळी त्या घटना ज्या भिडल्या त्या सजग अवस्थेमध्ये त्याचा अभ्यास करून किंवा त्याचं विश्लेषण त्यांचं मन करत होतं आणि त्या सर्व घटना ज्या ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या, मग त्याच्यामध्ये त्यांनी दंगलीची कविता केलेली आहे,
आणि ती दंगलीच्या कवितेला मला वाटतं पूर्वप्रसिद्धी सुद्धा मिळालेली आहे. काय कवितेचं नाव होतं त्या, भागलपूरचे दंगलग्रस्त. ही जी कविता आहे किंवा सत्य स्वप्नाहून सत्य भयानक स्वप्नाहून. आणखी एक कविता आहे की तू निर्वस्त्र कुणाला केलीस. या कविता ह्या केवळ ट्रांक्युलिटीच्या कविता वाटत नाहीत, केवळ मनाच्या अस्वस्थ अवस्थेतून आलेली कविता नसून त्याच्यावरती विश्लेषण करून, त्याचा अभ्यास करून आणि एखाद्या व्यक्तीच्या मानवी व्यापाराचा, मानवी मनाचा धांडोबा घेण्याचा काही कवितांमध्ये प्रयत्न मला जाणवून आला. त्यातलीच ती कविता होती की मी तू निर्वस्त्र कुणाला केले. अशा अनेक कवितांचं एक अतिशय सुंदर गुंफण अवकाश या संग्रहामध्ये आहे. खरं तर अवकाश हे नाव खरं इतकं चपखल बसलेलं आहे बरं का, की आता संध्याताईंनी म्हटल्याप्रमाणे की जे विविध प्रकारचे विषय या कविता संग्रहामध्ये घेतलेले आहे, ते विषय म्हणजे एका व्यक्तीचा अवकाश आहे. आणि हा अवकाश हा परिपूर्ण होताना, भानुदादा मी सांगेन की हा अवकाश हा इथे परिपूर्ण का नाही झालेला, की आपल्या जीवनाला हा स्वल्पविराम आहे अवकाश हा. आपण यापुढेही अनेक कविता करणार आहात आणि त्या कवितांचं जेव्हा तुम्ही गुंफण कराल तेव्हा पूर्णत्वाला जाणारी कविता ही अजून अजून चांगली आणि अजून अजून मोठी होत जाईल याची मला खात्री आहे. की हा पहिला संग्रह आहे, हा जर इतका उत्कृष्ट असेल तर पुढील येणाऱ्या संग्रहांमध्ये किंवा दादा आपण कविता आणखीन केलेल्या आहेत का या पुस्तकाशिवाय, की त्याही कविता म्हणजे मला उत्सुकता वाटली की जर का दादा अशा प्रकारे विचार करत असतील तर याच्या पुढचे विचार त्यांचे काय असू शकतील. मला त्यांच्या अनेक कविता खूप आवडल्या. त्यातली कविता मराठी भाषेवरती 2 कविता आहेत दादांनी केलेल्या. एक जी आहे ती थोडीशी दीर्घ कविता आहे, ज्याचा द्वंद्व इंग्रजी भाषेशी आहे, आणि एक जी आहे ती मराठीचं स्फुल्लिंग जागवणारी कविता आहे. आणि या दोन्ही कविता म्हणजे काही काही असे विषय आहेत की जे त्यांना वेगवेगळ्या परिवेशामध्ये भिडलेले विषय आहेत आणि ते त्याच पद्धतीने मांडायचा त्यांनी प्रयत्न केलाय. मी स्वतः इंग्रजीची प्राध्यापक आहे आणि लोकांच्या मनात असलेलं जे द्वंद्व आहे मराठी आणि इंग्रजीचं, मी इंग्रजीची प्राध्यापक असल्यामुळे मी सांगू शकते की हे द्वंद्व खरं तर नसतंच. भाषा इज जस्ट अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. भाषा म्हणजे कोणी हातवारे करून बोलतं, कोणी मराठीतून बोलतं, कोणी इंग्रजीतून बोलतं. पण इंग्रजीचा जो काही अहंकार आहे, म्हणजे एका ठिकाणी मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की नाही माहित नाही, चापेकर बंधू ज्यांना फाशी झाली होती स्वातंत्र्य संग्रामामध्ये, त्यांचा इंग्रजी शिकवण्याला खूप विरोध होता. त्याचं एकमेव कारण हे होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की जे लोक इंग्रजी शिकतात ते प्रचंड अहंकारी होतात आणि ते अहंकारी झाल्यानंतर त्यांना पुढला माणूस दिसत नाही, त्याच्या भावना दिसत नाही, त्याची देशभक्ती दिसत नाही आणि त्यांनी वेळ प्रसंगी केलेली बगावत सुद्धा तो विश्लेषण करू शकत नाही, म्हणून इंग्रजी भाषा वाईट आहे. तर हे जे द्वंद्व आहे मराठी आणि इंग्रजीचं, हे द्वंद्व आजच्याही काळामध्ये तितकंच चपखल बसतंय असं दादांच्या कवितेमध्ये ते मला जाणवलं. या दोन्ही कविता अतिशय सुंदर वाटल्या, पण त्यातल्या त्यात मला माझी मराठी ही कविता जास्त भावली, हे मी अगदी सांगू शकते. अनेक कविता आहेत की ज्यांचा उल्लेख खरं तर इथं होणं आवश्यक आहे. एक कविता आहे जी केवळ आणि केवळ सिम्बॉलिक आहे. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की ही कविता कुणावर आहे. वास्तविक हे ठरवणं सुद्धा काही फार अवघड नाहीये, कारण की जेव्हा बॅट, बॉल, गुरु, वडील आणि बंधू हे 3 सगळेजण गुंफलेले असतात तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायची गरज नाही राहत. आणि अतिशय सुंदर अशी, जसं आता संध्याताईंनी एका कवितेचं उदाहरण केलं की संगीतातला शब्दरूप देणं हे खूप अवघड असतं बरं का. संगीत आणि शब्दरूप असणं हे खूप अवघड असतं. दादांनी ते केलेलं आहे. पण त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकरवरची कविता ही अतिशय सुंदर झालेली आहे आणि अगदी नामोल्लेख न करताही एका क्रिकेटच्या देवाला देव बनवणारी, म्हणजे देव बनवण्याचे ती जी प्रशंसात्मक भाषा आहे, त्या म्हणजे देवाची जी भाषा असायला पाहिजे तशी ती अतिशय सुंदर सचिन तेंडुलकर यांच्यावरती कविता आहे. अजून 2 कविता मला ज्या जाणवलेल्या होत्या की बायकांच्या मागचं पाणी भरणं संपत नाही आणि हंडेच्या हंडे भरून ह्या बायका जीवनाचा शोध घेत हंडे भरत, खांद्यावरती हंडे वाहत पुढे जात राहतात. ही कविता तर मनाला इतकी भिडणारी आहे. कधी कधी आता मध्यंतरी एक लोकसत्ता पेपरमध्ये आसराम लोमटे याचा एक लेख आलेला होता.
तर त्याच्यामध्ये आताची जी दुष्काळी परिस्थिती आहे, पाऊस नसताना, पाणी नसतानाची जी दुष्काळी परिस्थिती त्यांनी एका मोठ्या लेखामध्ये लिहिली 2000 शब्दामध्ये. दादांनी ती पूर्ण लेख जसा काही शब्दांमध्ये, काही ओळींमध्ये मांडलेला आहे. हे जे संपृक्तीकरण आहे शब्दांचं, ही कला म्हणा किंवा हा दैवी गुण म्हणा, म्हणजे मी ईश्वरवादी आहे म्हणून कोणाला जर माझं बोलणं पटत नसेल तर मी त्यांची माफी मागेन. माझं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीला एखादा गुण हा अंगभूत असतो, दैवी असतो, तो प्रत्येकाला नसतो. भाषा संपृक्त करणं म्हणजे कवी होणं. आणि हे कवितेचं जे लेणं आहे, हे लेणं फार फार कमी लोकांच्या पदरी असतं. आणि भाडुदास दादांनी तो जो लेख वाचला होता, तो लेख आणि ही कविता, हे माझं मन त्याच्यामध्ये सारखं रिझेम्बलन्स शोधत होतं की ही कविता म्हणजे तो लेख होता. इतकं सुंदर संपृक्तीकरण शब्दांचं जमणं, हेच कवितेचं खरं म्हणजे लक्षण आहे, हेच एका कवी मनाचं लक्षण आहे असं मला वाटतं. अत्यंत सुंदर अनेक कविता याच्यामध्ये आहेत. आईवरती अनेक कविता आहेत. मला वाटतं 3 का 4 कविता दादांनी आईवरती लिहिलेल्या आहेत. नातेसंबंधांवरती कविता आहेत. मुख्य म्हणजे प्रेयसीवरती कविता आहेत. त्या कविता अतिशय सुंदर आहेत. आणि याच प्रेयसीचा अवकाश जेव्हा वेगळा होतो, ती वेदना, ती यातना शब्दांमधून त्यांनी पहिल्याच कवितेमध्ये मांडलेली आहे. मला पहिली कविता वाचतानाच एक हृदयात टोचतं ना, तसं झालं की अवकाश वेगळं होताना एखाद्या पुरुषाला जी काही वेदना जाणवली त्यांनी त्या पहिल्याच कवितेमध्ये मांडलेली आहे. हा अवकाश जो आहे दादा, हा भरून न येणारा अवकाश आहे. जेव्हा वेगळे होत जाणारे, एकत्र असणारे अवकाश जेव्हा वेगळे होत जातात, तेव्हा ती जी पोकळी निर्माण होते, ती पोकळी त्या कवितेच्या शब्दांच्या मागे दडलेली आहे असं मला वाटलं. आणि म्हणून पहिलीच कविता इतकी प्रॉमिनंट वाटते की पुस्तकाचं नाव अवकाश. आणि मला असं आता संध्याताईंनी म्हटल्यासारखं मला असं वाटलं की अवकाश म्हणजे स्पेस म्हणजे दादांच्या अवतीभोवती असणारा परिवेश आणि त्यांच्या या कविता. पण पहिली कविता वाचताना मला असं लक्षात आलं की अवकाश म्हणजे दादांचं वैयक्तिक अवकाश जेव्हा पोकळ होत गेलं, जेव्हा रित होत गेलं, ते रित होणं त्यांनी त्या शब्दांमधून मांडलं. अनेकदा कवीचा अनुभव हा स्वानुभव असतो की नाही मला माहित नाही दादा, पण मी ती कविता ही कवीची कविता समजते आणि अत्यंत सुंदर अशी ती कविता आहे. अनेक पुढच्याही काही कवितांमध्ये दादा सांगतात की प्रेयसी कशी आहे आणि प्रेयसीशी प्रियकराचं नातं कसं आहे. ते नातं गुंफलेलं जेव्हा आहे तेव्हा ते वेगळं होत जाताना किती भावना विवश होतं. ते भावना विवशता शब्दामध्ये मांडणं मला वाटतं की एका अत्यंत देणगी असलेल्या व्यक्तीलाच ते शक्य आहे की भावना विवशता शब्दामध्ये मांडणं आणि ती आपली या अंतरीचे त्या अंतरी पोहोचवता येणं. त्या कवितांमधून ती टीस जी आहे, हृदयाला लागलेली जी टीस आहे, ती टीस एखाद्या माझ्यासारख्या वाचकांपर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा ती कविता यशस्वी झाली असं मला वाटतं. आणि या बाबतीमध्ये मी भानुदास दादांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करेल की आपण खरंच यशस्वी झालात तर प्रत्येक भावना माझ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये. प्रत्येक काळाचा एक वेगळा प्रश्न असतो. सामाजिक प्रश्नांचे वेगवेगळे कंगोरे आपण जेव्हा सामाजिक लेखांमधून वाचतो, पुस्तकांमधून वाचतो किंवा आपण सामाजिकता या शब्दावरती जेव्हा वाचत राहतो तेव्हा आपण त्यातल्या अनेक गोष्टी ह्या धर्माधिष्ठित, जातीधिष्ठित किंवा भेदाभेदावरती अवलंबून असलेल्या बघतो. दादा त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की आता काळ बदललेला आहे आणि हा इतकं साधं नाहीये की धर्माधिष्ठित आहे किंवा जातीधिष्ठित आहे, तर हे सगळं निवडणुकीच्या भोवती फिरणार आहे. दादा मला ही कल्पना एवढी आवडली. एक प्रत्यक्षदर्शी द्रष्टा माणूस, द्रष्टा म्हणजे ज्याला भविष्य समजतं, ज्याला भविष्यामध्ये डोकावता येतं, असा व्यक्तीच हे समजू शकतो की हे जे काही चालू आहे राजकारण, मग ते धर्माचं असू दे, जातीचं असू दे, माणसाला माणसापासून दुरावण्यात असू दे, एकमेकांना मला जेव्हा मी सोशल मीडिया बघते तेव्हा मला असं वाटतं की एक अशी
मिशन काम करत आहे आपल्या सगळ्यांवरती, की जे एका माणसाला दुसऱ्या माणसापासून खेचून दूर करत आहे. खेचून म्हणजे माझा मित्र जर का माझ्यासारखा नसेल तर त्याला त्याचे लोक दूर करणार आणि मला माझे लोक दूर करणार, आणि त्यांच्यामध्ये जी दरी पाडण्याचं एक सोशल मीडियाचा उद्योग चालू आहे, खटाटोप चालू आहे, दिवस रात्र जे त्यांचं तुम्हीही वाचत असाल माझ्यासारख्याच, त्याच्या मागचं गणित निवडणुका आहेत असं भानुदास दादा म्हणतात. त्यांच्या अनेक कवितांमधून ती निवडणुकीवरती येऊन थांबतात प्रत्येक, आणि ते म्हणतात की कुठं फेडणार आहेत तुम्ही हे पाप, जर का तुम्ही या प्रकारे निवडणुकीच्या माध्यमातून समाजाला, माणसाला, साध्या माणसाला लुटणार असाल तर. दादा हे कळायला ना खरोखर एखादा समाजशास्त्रज्ञ लागेल, की हे सगळं तुम्हाला सांगण्यात येते की हा धर्म आहे, ही जात आहे, तू या जातीचा आहे, तू त्या जातीचा आहे, हा तुझा देव आहे, तो तुझा देव आहे, हा माझा नेता आहे, तो तुझा नेता आहे. ह्या सगळ्या मागे निवडणुकीचे गणित आहेत, आणि ही गणित तुम्ही शोधली आणि ती गणित शोधून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुमच्या कवितांमधून तो प्रयत्न आहे. आणि या ज्या काही कविता आहेत, ज्या 3 का 4 कविता आहेत, की ज्या सर्व सामाजिक प्रश्नांची उत्तरं शेवटी निवडणुकीच्या पाशी नेऊन ठेवतात. ही या कविता मला जास्त भावल्या. त्याचं कारण हे की हे सामाजिक विश्लेषण, या सामाजिक विश्लेषणाकडे निवडणुकीच्या दृष्टीतून न बघण्याचा एक राजकीय डाव आहे तो. याच्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने नाही बघायचं, ह्याला फक्त भेदाभेदाच्या दृष्टीने बघायचं, याला फक्त जाती अंतराच्या दृष्टीने बघायचं, धर्मांतराच्या दृष्टीने बघायचं. पण याची मुळं ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आहेत, राजकीय व्यवस्थेमध्ये आहेत. राजकीय व्यवस्था या प्रश्नांची सडेतोड आणि योग्य उत्तरं देऊ शकणार आहे अशी सक्षम व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे संविधानाच्या रूपाने, संसदेच्या रूपाने, निवडणुकींच्या रूपाने आमच्या हातात ते शस्त्र दिलेलं असतानाही आम्ही एकमेकांशी भांडतो आहोत. आणि ह्या भांडणाचं मूळ जर कुठे असेल तर भानुदास दादा म्हणतात की ते मूळ आहे ते निवडणुकीत आहे. जर आज हे नेते तुम्हाला आम्हाला वेगळं करत असतील तर यांचे डाव ओळखण्याची सध्या आपल्याला गरज आहे. ही कविता एवढं मोठं सामाजिक भान निर्माण करणारी आहे. मला असं वाटतं इथं उपस्थित असणारे प्रिय वाचक हो, की सध्याचा काळ असा आहे की सत्य सोडून सगळं काही बोलायचं, खरं नाही बोलायचं, आणि कोणत्याही समस्येच्या मुळाशी न जाता ती समस्या भिजत ठेवायची, तिचं भिजत घोंगडं करायचं आणि त्याचं उत्तर शोधण्याचं काम, जे की मग शेवटी राजकारणाकडे येईल, नेतृत्वाकडे येईल, जे प्रशासकीय लोक आहेत त्यांच्याकडे येईल. त्यांना ह्यातून अगदी अलगदपणे वेगळं करायचं, समस्या वेगळी आणि हे लोक वेगळे, असा एक चित्र उभं करण्याचा जो डाव आहे, सामाजिक डाव आहे, या डावालाच ह्या कविता छेद देतात. दादा ह्या कविता तुम्ही खरंच अजून प्रसिद्धी द्या या कवितांना. तुम्ही लोकसत्तासारख्या पेपर्सला ह्या कविता पाठवा, किंवा अजून जे सामाजिक भान निर्माण करणारे मासिक आहेत अशाही ठिकाणी या कविता आणि तुमचे विचार पोहोचणं गरजेचं आहे, की या सगळ्यांचं मूळ हे कुठे ना कुठेतरी आपल्या राजकीय व्यवस्थेशी जोडलेलं आहे. हे बरोबर आहे की राजकीय व्यवस्था ही आपण निर्माण करत असतो, पण राजकीय नेतृत्वांना पण काही एथिक्स असावेत की नसावेत. दादा असं म्हणतात की कुठं फेडशील हे पाप, तुझा देव कुठे आहे, तो देव तुला दिसत नसला तरी तुझे पापाचे घडे कधीतरी भरणार आहे, असं ते एका कवितेमध्ये म्हणतात. आणि हे जे त्यांचं सांगणं आहे ते त्या राजकीय नेतृत्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अशा या अतिशय सामाजिक भान असणाऱ्या, काही व्यक्तिचरित्र असणाऱ्या, काही नातेसंबंध सांगणाऱ्या अशा अनेक कवितांचे गुंफण म्हणजे हे अतिशय सुंदर असं अवकाश कविता संग्रह आहे. मला असं वाटतं की हा कविता संग्रह अनेक पुरस्कारांच्या यादीमध्ये जाऊन बसेल, कारण व्यक्त होणारी प्रत्येक भावना ही कोणत्या ना कोणत्या रूपाने माणसाच्या हृदयाला हात घालते. मी पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे कविता ही केवळ भावना वेगाने लिहिलेली कविता नाहीये. भावना वेगाने लिहिलेली कविता फारशी टिकत नसते, ती म्हणजे अल्पजीवी असते भावना वेगाची कविता. पण जेव्हा ती विचाराने लिहिलेली कविता असते, जेव्हा ती अभ्यासाने लिहिलेली कविता असते, तेव्हा त्या कवितेचं, त्या शब्दांचं मूल्य हे चिरंतन असतं. आणि अशा चिरंतन मूल्यांच्या काही कविता याच्यामध्ये आहेत, आणि म्हणूनच
अवकाश हा संग्रह अतिशय वजनदार अशा शब्दांचं सुंदर गुंफण आहे. यातल्या काही कविता मी स्वतः सुद्धा गुणगुणून पाहिल्या आणि मला त्या आवडल्या. माझा आवाजही चांगला नाही आणि मला गाता पण येत नाही, पण त्याची जी चाल आहे ती मला असं वाटलं की ह्या कवितांना चाल लावता येऊ शकेल. अशा काही गेय कविता सुद्धा या संग्रहामध्ये आहेत. एक दोन कविता ज्या मला आवडलेल्या आहेत त्या मी अगदी तीन किंवा 4 ओळीत सांगते त्या कवितांचं. आणि खरा मित्र ही जी कविता आहे ती मी फार उत्सुकतेने वाचली, कारण मला असं वाटलं की त्यात खरा मित्र शोधता येईल मला. दादांची दृष्टी ही अतिशय व्यापक आहे, कवीची दृष्टी ही अतिशय व्यापक आहे. मित्र हा फ्रेंड इज नॉट एनी पर्सन, एखादे व्यक्ती मित्र नाहीये, तर निसर्गच त्यांचा मित्र आहे. आणि खरा मित्र सांगताना ते सांगतात की समुद्राची गाज हे त्यांचा खरा मित्र आहे, हे त्यांना ओळखायला नाही आलं. मी ती कविता बघते कुठे आहे ती, एक मिनिट. अंदाज चुकले सारेच माझे, समजलो भेटलेले सारेच माझे, सगळेच भले वाटले माझे, केले त्यांनीच नुकसान माझे. म्हणजे हे माणसं बरं का, त्यांच्या आजूबाजूला असलेली माणसं. पण पुढचं स्टांजा बघूया आपण, की परकी समजून नाही जपली झाडी, उन्हात दिली सावली, ती केवळ झाडेच मांडले. म्हणजे त्यांना काही अस्तित्व आहे किंवा ते माझी कुणी लागतात किंवा मी त्यांचं कुठे देणं लागतो, ही भावना माझ्या मनात आलीच नाही कधी, असं कवी म्हणतो. परका समजलो मी सागराला, केली प्रदान त्याने शांतता मनाला. कवी सागराला जर का आपला मित्र मानायला बसला, झाडांना आपला मित्र मानायला बसला, तर ग्लोबल वॉर्मिंग सारख्या हे जे प्रश्न आहे, हे प्रश्नांना आपल्याला तोंड द्यावं लागेल का? एवढी संवेदनशीलता, अत्यंतिक संवेदनशीलता त्यांच्या या खरा मित्र या कवितेतून दिसते. सदैव परकी मांडले धरणीला, भूकंपात परी तारले या जीवाला, वाटला न उपयोग कधी आकाशाचा, छत झाले तुटता आधार भरोशाचा. पण मला अशी अपेक्षा होती की मित्रांच्या कविता खूप जणांनी केल्या, आणि मला मित्रांची कविता वाचायला आवडते, मला मित्राचे सगळे रूप वाचायला आवडतात. पण कवीने हे सागराला मित्र म्हटलंय, झाडांना मित्र म्हटलंय, धरणीला मित्र म्हटलंय, आकाशाला मित्र म्हटलंय, आणि याच्यापेक्षा कोणीही खरा मित्र असू शकत नाही. अशा त्यांच्या पुढच्या ओळीत, आधार वाटणारी माणसे दूर झाली, निसर्ग खरा मित्र, चर्चा सर्व दूर झाली. वा, केवढा मोठा आणि केवढा व्यापक विचार आहे या कवितेमध्ये मांडलेला. ही कविता मला आवडण्याचं एक माझं आणि वैयक्तिक कारण पण आहे की गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी ग्लोबल वॉर्मिंग या विषयावरतीच जास्त करून लिहिते. जे शास्त्रज्ञ किंवा ग्लोबल वॉर्मिंग साठी ज्या कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्याचा अभ्यास मी करत होते. पण कोणत्याही कवितेमध्ये निसर्गाला मित्र माना, म्हणजे तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे म्हटलंय, पण आजच्या काळामध्ये खरा मित्र निसर्गच आहे हे म्हणणारे मला वाटतं कवी भानुदास दादाच असतील असं मला वाटतं. आणि म्हणून ही कविता मला आवडली आहे. प्रत्येक माणसाला खरा मित्र हा निसर्ग जर नाही आज केला आपण, तर आपल्या पुढल्या पिढीचं भविष्य मोठं अंधारात आहे. तुम्हाला मला आजही जगणं किती अवघड झालेलं आहे. घराच्या बाहेर आपण 12 ते 4 घराच्या बाहेर पडू शकत नाही. जर ही आज माझी अवस्था असेल तर माझ्या नातवंडाला सकाळी 7 ते रात्री 9 घराच्या बाहेर जाता येईल का? जर झाडांना मी आज मित्र नाही मांडलं तर हे ग्लोबल वॉर्मिंगचं लोड आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक अतिशय सुंदर संदेश आहे की खरा मित्र हाच आहे, याला तुम्ही मित्र माना. मला आपण इथे बोलावलं आणि माझं हे विवेचन आहे, हे माझं वैयक्तिक विवेचन आहे, कवितांचं इंटरप्रिटेशन आहे. एका क्रिटिकल भाषेमध्ये कविता मांडता येणं, समीक्षणात्मक कवितेचा अभ्यास मांडता येणं आणि भाष्यकार म्हणून कवितेचं रसग्रहण करता येणं आणि ती कविता समोर मांडता येणं, या 2 गोष्टी भिन्न असतील तर मी हे माझ्या दृष्टीने कविता संग्रहाचं केलेलं रसग्रहण आहे. कविता म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हर थॉट्स वगैरे जे काही विल्यम वर्ड्सवर्थनी म्हटलंय त्या सर्व कवितेच्या डेफिनेशन्सला
ही कविता छेद देते. कारण कविता ही मनात आली आणि कागदावर उतरवली अशी ही कविता नाही. यातल्या अनेक कविता ह्या मला वाटतं की एकदा घडलेल्या असतील आणि त्याच्यावरती दादांनी खूप काळ चिंतन केलं असेल आणि एका ठराविक निर्णयाप्रत पोहोचल्यानंतर त्यांनी ती कविता केली असेल. हे माझं वैयक्तिक मत आहे ह्या कविता वाचताना आणि म्हणून या कवितांचं मूल्य मला खूप जास्त वाटतं. आता संध्याताईंनी ती कविता म्हटली म्हणून मी सांगत नाही ती कविता. काय कवितेचं नाव आहे त्या मावळत्या सूर्याचा सल्ला. ती मलाही आवडलेली कविता आहे परंतु मी टाळते. निवडणुकाच्या 1-2-3 ओळी निवडणूक कवितेच्या मी घेते की मतदाराला हात जोडले 5 वर्षांनी पुन्हा मांडले. गत आश्वासने सगळेच भुलले नाण्यांची खणखण मैफिलीची छनछन निवडणूक रंगती जोरात. सगळे डाव निवडणुकीच्या पाशी कवी नेऊन ठेवतात. मला वाटतं मी माझ्या बोलण्याचा समारोप केला पाहिजे. मी कदाचित आपला जास्त वेळ घेतला असेल. मागून जॉईन झाले आणि जास्त वेळ घेतला सगळ्यांच्या वेळावरती मी अतिक्रमण करते असं मला वाटतं. आवाज आवाज ऐकू येतोय? दादा महानोर यांना मी त्यांच्या पुढील कविता सत्रासाठी आवाज येतोय का माझा? हो येतोय मॅडम, बोला. माझा आवाज येतोय? हो येतोय. थोडा गेला. हा तेच मी सांगितलं ना की उसनं घेतलेलं वायफाय असल्यामुळे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये इंटरप्शन्स आहेत. मी अत्यंत मनापासून शुभेच्छा देते की इथून पुढेही आपल्या कविता ह्या खूप अशाच प्रकारे प्रगल्भ होत जाऊत. आई ही कविता मला खूप आवडली. आपण आईची 3-4 रूपं आपल्या कवितांमधून मांडली आहे. ताईचं रूप मांडलं आहे. तसंच असं वाटलं मला विचारावं की वडिलांचं एखादं रूप आपल्याला भावलं होतं का आणि आपण ते कवितांमध्ये कधी मांडलेलं आहे का. आणि एक साधी व्यक्ती म्हणून एक वाचक म्हणून मला असं वाटतं की वेगवेगळ्या विषयांचे गुंफण करून अवकाश हा संग्रह आलेला आहे. मला असं वाटतं की एका विषयाची पुढलं कविता संग्रह जेव्हा तुम्ही कराल तेव्हा सामाजिक विषय किंवा भावनिक विषय किंवा निसर्ग विषय अशा प्रकारच्या एका ठराविक पठडीतल्या कविता जर आल्या तर त्या पण अतिशय सुंदर होतील असं एक माझं प्रांजळ मत आहे. आपण ते स्वीकारलंच पाहिजे असं नाही पण मी माझं मत व्यक्त केलं. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते की इथे मला बोलायची संधी दिली आणि मी माझी रजा घेते. धन्यवाद. सर्वांचे खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. आत्ममग्न अवस्थेतील शब्दांचं उत्स्फुलन म्हणजेच कविता. मग मनन चिंतन आणि त्याला जोडणारी वैचारिक दिशा त्याचं मार्गदर्शन आपण अतिशय पद्धतीने केलं. आणि कवितेच्या पुस्तकाचं विश्लेषण सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक अशा सर्व दृष्टिकोनातून अतिशय परिपूर्ण असं आपण केलेलं आहे. पुनश्च धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळत आहोत. अध्यक्षीय भाषणाकडे जात आहोत ज्याची आपल्याला उत्सुकता आहे. माननीय जयंत येलुरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं. नमस्कार. नमस्ते सर, बोला. वाचक पीठच्या निमित्तानं आज आपण 77व्या काव्य संग्रह म्हणजे माननीय आदरणीय भानदाजी खोतकर महानूर यांच्या काव्य संग्रहाविषयी आपण चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. खूप छान वाटलं, मला आनंद वाटला. खरं तर मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विभागीय कार्य आहे, शासनाच्या भाषा सल्लागार समितीला आहे. त्याच्यामुळं माझ्यामध्ये एक कार्यकर्ता आहे आणि महानूर साहेबां हे आमच्या अहिल्यानगरचे आहेत, पूर्वाश्रमीचं अहमदनगर असलेलं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज ही हा काव्य संग्रह जो अवकाश प्रकाशित केला काही दिवसांपूर्वी,
तो खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे. त्यांच्यातल्या या शांत संयमी निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या निसर्गप्रिय अशा या सगळ्याच स्वभावांचं दर्शन या निमित्तानं त्यांच्या कवितातून झालंय. खरं तर कवी हा फक्त कवी लिहिणं म्हणजे कवी नसतो, तर तो त्याच्या भावनांना मनापासून त्याच्या आतमध्ये जो कल्लव असतो, एक प्रेमाची भावना असते, वेदनेची भावना असते, अस्वस्थतेची भावना असते, या सगळ्या भावनांचं शब्दरूप चित्रण तो मनापासून करत असतो. आणि बांधवजींनी अवकाश या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या ज्या भावनांचं हे शब्दरूप जगासमोर समाजासमोर मांडलं आणि त्यांच्या जगण्याचा त्यांच्या विचारांचा खऱ्या अर्थानं साक्षात्कार या निमित्तानं आज झाला आहे मला त्यांच्या कविता वाचून. खरं तर हे जे वाचकपीठ आपण जे काही चळवळ निर्माण केली आहे ती मराठी भाषा समृद्धीसाठी एक अतिशय सुंदर असं योग्य असं एक व्यासपीठ आहे असं मी मानतो. याचं कारण असं की मराठी भाषेच्या चळवळीसाठी समृद्धीसाठी आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु वाचकपीठने जे काही समृद्ध असं व्यासपीठ दिलं आहे आणि त्याच्यामध्ये जी काही मान्य काम करणारी मंडळी आहेत यांच्या बाबतीत मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मान्य श्री आदरणीय प्राचार्य भोसले सर, त्याचप्रमाणे आदरणीय नन्नवरे सर, मारुती सावंत आमचे नगरचे, महानूर सर, निर्मळ सर, भास्करराव पाटील, ही सगळीच मंडळी ज्या पद्धतीने कार्य करतात आपल्या आयुष्यातल्या अतिशय बिझी शेड्यूल असताना देखील या भाषेच्या समृद्धीसाठी, त्याचप्रमाणे साहित्यामध्ये साहित्य चर्चा करण्यासाठी, आपला विचार मांडण्यासाठी हे जे प्रयत्नशील आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांना वंदन करतो. आणि ही सर्व अशाच पद्धतीने समृद्ध झाली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. आम्ही सुद्धा या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला जे जे काही यासाठी मदत करते त्यासाठी आम्ही एक सेवक या नात्याने कायमच प्रयत्नशील आहोत. आजच्या या पाहुण्या, हॅलो आवाज बोला बोला येतोय आवाज. आजच्या पाहुण्या संध्या फुलपगार, मान्य जारुरकर मॅडम, ज्योती धर्माधिकारी मॅडम प्राध्यापिका यांनी आपले जे विचार मांडले त्या विचारातून खरं तर मी अतिशय प्रभावित झालोय. प्रत्येकाने त्या कविता संग्रहाच्या बाबतीत बोलले. धर्माधिकारी मॅडम यांनी तर म्हणजे जी काय अस्वस्थता आहे समाजातली, या समाजातल्या अस्वस्थतेला त्या अर्थानं हे दिलं पाहिजे याचं सुद्धा एक छान विवेचन केलंय. खरं तर मला असं वाटतं की आजच्या या काळामध्ये म्हणजे समाजाला योग्य दिशा देणारा पहिला जो माणूस असतो तो साहित्यिक असतो. आजपर्यंतच्या या आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेळेस अस्वस्थता निर्माण झाली, ज्या ज्या वेळेस द्वेषाची भावना निर्माण झाली, ज्या ज्या वेळेस थोडंसं असंतोषाचं वातावरण झालं किंवा ज्या वेळेस अविश्वसनीय अशा पद्धतीने अनेक प्रश्नांमधून आपला देश जाऊ लागला, आपल्या समाजामध्ये भीती नैराश्य जे निर्माण झालं त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं जो धावून आला तो साहित्यिकाचंच खऱ्या अर्थानं कर्तव्य असतं की समाजाला योग्य ती दिशा देण्याचं कर्तव्य असतं. परंतु ज्योती धर्माधिकारी मॅडम यांनी जे काही आज मांडलं ती खऱ्या अर्थानं या समाजाची अस्वस्थता आहे आणि त्यासाठी त्या अस्वस्थतेला शेत देण्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केलं. मी मनापासून आभार मानतो धर्माधिकारी मॅडमचं की त्यांनी एक वास्तव भाष्य त्यांनी जे केलं ही अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि हा विचार समाजापुढे आला म्हणजे मानव साहेबांनी त्या बाबतीत ते बोलले की कविता लोकसत्तामध्ये वगैरे सगळीकडे आले पाहिजे.
धर्माधिकारी मॅडम यांचं सुद्धा जे काही हे काही पक्ष आहे हे सुद्धा अनेक वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समाजापुढे आलं पाहिजे असं थोरात साहेब आपला माईक चालू आहे, कृपया बंद करा. SM थोरात. ओके खर तर आमदारजी माणूस आहे ते माझे अतिशय मी त्यांचं चाहत आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की माणूस साहेब आम्ही म्हणजे मी लहान आहे आणि बहिणी पण लहान आहे. कोणाचा तरी माईक चालू आहे, प्लीज बंद करा माईक. थोरात साहेब तुमचं माईक बंद करा प्लीज. तर माझा माईक बंदच आहे. आता मी आता चालू केला सांगतो. बंदच आहे माझा माईक. SM थोरात सर, SM थोरात. बंद झाला. ओके, बोला सर प्लीज. तर माणूस साहेब हे आमच्या सीताराम चाडा विद्यार्थी एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. आम्ही लहान होतो कदाचित मी 5वीत असेल तर त्यावेळेस ते 8वीत असतील किंवा 9वीत असतील. आणि माणूस सर म्हणजे तेव्हापासून आमच्या ऐकून आहेत. म्हणजे आपल्या शाळेतील अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून माणूस साहेबांचं त्यावेळेस आम्ही ते ओळख होती आणि ते आमच्या ऐकून होते. म्हणजे आम्ही लहान असताना शाळेत असतो आमचा तो रस्ता एकच शाळेत जाण्याचा आहे. त्यामुळे ते हातात आपले वाया त्यावेळेस जायचे दप्तर घेऊन. त्यावेळेस आम्ही पाहिजे माणूस आहे माणूस हे आपल्या शाळेतला अतिशय हुशार विद्यार्थी म्हणजे तेव्हापासून ते ऐकून होते. त्याच्यामुळं आपल्या विद्येवर शाळेवर आणि त्याचप्रमाणे जीवनावर जगण्यावर अतिशय प्रेम करणारा माणूस. तरुणाईमध्ये सुद्धा अतिशय मनस्वी प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांची ओळख करून देतो. मला असं वाटतं की त्यांची पत्नी ही सुद्धा त्यांच्या तरुण वयातील प्रेयसी असावी किंवा होतीच अगदी. कारण का त्या शाळेतच एकत्र होते आणि त्या माध्यमातून त्यांनी जे काही पद्धतीने त्यांचा आपला विवाह झाला आणि ते विवाहामध्ये यशस्वी झाले. त्याच्यातून त्यांच्या त्या जगण्याचं एक अतिशय आदर्श योग्य सुसंस्कृत जगण्याचं प्रतिबिंब ते लक्षात येतं. माणूस साहेब त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या वडिलांनी अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं जीवन केलं आणि एक अतिशय कष्टकरी माणूस आपल्या मुलाला इतक्या उच्च पदावर आणतो ही अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपली आई आपले वडील यांच्या कष्टाची जाणीव त्यांनी कायम आपल्या कवितेतून केली. म्हणजे अगदी मी तर म्हणेल की मातीपासून जगण्यापर्यंत आकाशापासून श्रमिकांपर्यंत म्हणजे थेट सचिनला देव मानण्यापर्यंत देवच आहे सचिन क्रिकेटचा. त्याचबरोबर झाकीर हुसेनपर्यंत प्रेमापासून अश्रूपर्यंत प्रेयसीपासून आईपासून कवितेपर्यंत असे विविध विषय त्यांनी या अवकाशामध्ये हे केलेत, अगदी शब्दबद्ध केलेत आणि समाजापुढे आणलेत. ही कविता म्हणजे त्यांचा हुंकार म्हणजे समाजाविषयी समाजातील जे काय अस्वस्थता आहे या अस्वस्थतेचे सुद्धा त्यांनी शब्दातून चित्रण केले की त्यांच्या ज्या वेदना आहेत त्यांना जी झालेली जाणीव मणिपूर असो किंवा भागलपूर असो यातून झालेलं हे जे देशातील प्रश्न आहेत या प्रश्नातून त्यांच्यामध्ये त्यांना जी झालेली वेदना आहेत या वेदना सुद्धा त्यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. म्हणजे माणूस आपला आजकालच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मी माझी बायको आणि माझा मुलगा याच्या पलीकडे कोणी खिडकीतूनही बाहेर पडत नाही अशी आजची अवस्था आहे समाजातील. या सगळ्या अवस्थेमध्ये या सगळ्या संघर्षामध्ये जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या संसारात सोडून समाजाकडे जास्त पाहते आणि त्याच्याप्रती आपल्या वेदना व्यक्त करते त्याच्याप्रती आपल्या अस्वस्थता व्यक्त करते मग ती खऱ्या अर्थानं आजच्या या देशातल्या मानसिकतेचं दर्शन आहे. आणि असं जर दर्शन झालं आणि अशा जर भावना व्यक्त करण्याचं वेळ झालं तर आपला देश सुधारायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने
आपल्या संसारा आपल्या रोजच्या जगण्या मधून आपल्या समाजाविषयी सुद्धा कृतज्ञतेची भावना कायम जपली पाहिजे. ही भावना ती महानोर साहेबांच्या या जगण्यातून तंतोतंत प्रत्येक ठिकाणी जाणवते हे मला वाटतं. त्यांच्या या प्रत्येक कविता ज्या आहेत या कविता आईची कविता असो, अवकाशाची कविता, अवकाशाचं म्हणजे मुखप्रचार इतकं सुरेख त्यांनी केलं त्यांच्या सुनबाईंच्या प्रेरणेतून. हे म्हणजे एवढ्या अवकाशातून अतिशय मनसोक्त विहार करणारा पक्ष म्हणजे महानोर साहेब. म्हणजे या पक्षांमध्ये मला महानोर साहेब दिसतात. म्हणजे त्यांनी हे फार सुंदर पद्धतीने त्यांनी या सगळ्या याचं चित्रण केलेलं आहे. आणि मी या बाबतीत काय झालं हे स्नेहल ठीक आहे हा हॅलो तर मला या गोष्टीचं एक छान असं दर्शन झालं महानोर साहेबांच्या या व्यक्तिमत्वाचं. आणि मला असं वाटतं की आमचा जिल्हा जो आहे हा जिल्हा साहित्यातलं एक फार मोठं योगदान असलेला जिल्हा आहे. आणि हा जो वारसा आहे हा वारसा अतिशय ठामपणे चांगल्या पद्धतीने वैचारिक पद्धतीने महानोर साहेब सुद्धा जपतायत आणि हा वारसा टिकवत आहेत. याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे असं मी समजेल. आणि मला असं वाटतं की या समाजाला दिशा देणाऱ्यामध्ये भविष्यामध्ये महानोर साहेबांनी आता याच्यापुढे कार्य करावं. मी प्रत्येक त्यांची कविता आता वाचली. ही म्हणजे वेदना म्हणजे प्रत्येकाला जी जाणीव असते, ज्याला मन असतं, ज्याला विचार असतात तो हे सगळं व्यक्त करू शकतो. सभ्य प्रांजळ मन असलेले महानोर साहेब समाजाविषयी अशा वेदनांचं चित्रण करतात शब्दांच्या माध्यमातून. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि साहित्यापासून संगीतापर्यंत म्हणजे महानोर साहेब चांगले गायक सुद्धा आहेत. म्हणजे त्या गायकीच्या संस्थेमध्ये ते कायम असतात आणि विविध कार्यक्रम सुद्धा ते आयोजित करत असतात. म्हणजे संगीतापासून साहित्यापर्यंत आणि विचारांपासून लेखणीपर्यंत कायम सगळं हातोटी असलेलं व्यक्तिमत्व हे आमच्या या नगर शहरामध्ये आहे. याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. आणि काय की हल्लीच्या या समाजामध्ये हे फार दुर्मिळ झाले की आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा, माणुसकी हे गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. हे अतिशय दुर्मिळ झाले. आणि अशा या दुर्मिळ जगतामध्ये अशी संवेदनशील माणसं राहतात आणि आपलं स्वतःचं कार्य चालू ठेवतात, समाजाला दिशा द्यायचा प्रयत्न करत असतात. ही फार मोठी गोष्ट आहे. कारण याचा त्यांनी कुठे फेडशील हे पाप हे त्यांचा हा जो विचार आहे याच्यातून त्यांच्या अतिशय सभ्यपणाचं विचारांचं सभ्यपणाचं दर्शन घडतं. आणि समाज असा व्हायला नको. आपण या समाजामध्ये फार प्रामाणिकपणे नीतिमूल्य पद्धतीने जगलं पाहिजे. आपण जसे जगलो आहोत तसं इतरांना पण छान त्याच पद्धतीने प्रेम दिलं पाहिजे. आणि ही भावना जर असेल तर समाजाला खऱ्या अर्थानं एक उत्तम अशी चांगली दिशा मिळू शकते. आणि हे यांच्या प्रत्येक कवितेतून जाणवतं. कोणत्याही कविता एका विषयावर असते. आता आम्ही अनेक ठिकाणी प्रकाशन करतो, वाचत असतो. काही कविता प्रेमाच्या असतात, काही वेदनेच्या असतात, काही जातीयतेचे असतात. परंतु महानोर साहेबांनी हे जे काही अवकाश आहे हे अवकाश म्हणजे असं तर अतिशय व्यापक पद्धतीने त्यांनी रुजवलंय. अनेक विषय त्याच्यामध्ये घेतले, अनेक विषयांचं दर्शन त्यांनी दिलंय. असा मुक्त विचार त्यांच्या या प्रत्येक कवितेतून जाणवतो. आपण आपल्या आईवर कशा पद्धतीने प्रेम करतो, कशा पद्धतीने आपल्या संवेदना व्यक्त करतो याचं सुद्धा एक भावविश्व त्यांच्या कवितेतून जाणवतं. माणसानं माणसावर प्रेम करावं असं मनापासून भावना व्यक्त करणारा हा कवी आपल्या जीवनावर आणि जगण्यावर सुद्धा मनापासून प्रेम करतो. मला असं वाटतं की यांच्या या कविता कायमच आम्हाला मार्गदर्शक ठरतील, समाजाला मार्गदर्शक ठरतील.
उद्याच्या कवीला मार्गदर्शन करतील. अस्वस्थ मनाचे जे काही विचार आहेत आणि देशामध्ये जी चाललेली जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेला छेद देऊन समाज आणि अतिशय निकोप आणि आरोग्य होण्यासाठी त्यांचे विचार अतिशय चांगले आहेत, मार्गदर्शक आहेत. खरं तर मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद सावडी उपनगर शाखेच्या वतीनं गेल्या 10 वर्षापासून वारसा दिवाळी अंकाचं प्रकाशन करत असतो. महाराष्ट्रातील हा एकमेव असा मोठा अंक आहे की जो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून चालतो आणि त्याला या 4 वर्षात राज्यस्तरीय पारितोषिकही मिळाले आहेत. आम्ही कोणत्या प्रकारची जाहिरात करत नाही, परंतु भाषेला समृद्धी मिळावी, मराठी भाषेला ती सर्वदूर जावी यासाठी प्रयत्नाचा एक भाग म्हणून आमचा यासाठी छोटेखानी हा दिवाळी अंकाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. आणि मी महानोर साहेबांना आवाहन करेन की त्यांच्या या भावलेल्या कविता ज्या आहेत या कविता वारसा दिवाळी अंकासाठी आपण द्याव्यात, मी अशी त्यांना विनंती करेन. आणि हा दिवाळी अंक त्याच्यामुळे अतिशय वैचारिक उच्च पातळीवर जाईल असं मला मनोमन वाटतं. विद्यापीठच्या माध्यमातून सुद्धा ही सगळीच मंडळी म्हणजे अगदी निर्मळ सरांपासून अगदी धर्माधिकारी मॅडम यांच्यापर्यंत त्यांनी जे काही विचार मांडले तर हे अतिशय फार चांगले आहेत, म्हणजे प्रत्येकाला भावणारे विचार आहेत. आणि आज या सगळ्या विचारांची या समाजाच्या उत्तम असं चांगलं निकोप वातावरण करण्यासाठी गरज आहे. त्याच्यामुळं मी सुद्धा आवाहन करेन की त्यांनी